नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपी कडून. आजच्या बोलबर्वाच्या भागामध्ये आपण ज्यांना भेटणार आहोत त्या आहेत स्वतः MBBS MD आणि त्या ज्या अनुभवामधून पुढे गेलेल्या आहेत या अनुभवावर आधारित आपली आजची मुलाखत असणार आहे. मी आपली ओळख करून देते सर्वांशी. डॉक्टर मृदुला चांडक. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोलबर्वाच्या आजच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मी मॅडमची थोडीशी ओळख आपल्याला करून देऊ इच्छिते. डॉक्टर मृदुला शेलगावकर चांडक, MBBS MD त्यांनी 1991 मध्ये औरंगाबाद मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं. त्यानंतर 2003 आणि 2004 मध्ये डायबिटीस या विषयावरती सर्टिफिकेट कोर्सेस त्यांनी पूर्ण केले, जे त्यांना त्यांच्या अजून पुढच्या अभ्यासाकडे घेऊन गेले. पुण्यामध्ये 93 सालापासून त्या प्रॅक्टिस करत आहेत. म्हणजे लग्नानंतर जेव्हा त्या पुण्यात आल्या तेव्हा त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस सुरू केली. वेलकम टू बोलबर्वा मॅडम. मी पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारू इच्छिते की जेव्हा तुम्ही लग्न होऊन पुण्यामध्ये आलात, ज्या एरियामध्ये तुम्ही प्रॅक्टिस सुरू केलीत, तेव्हाचा साधारणपणे 91-92च्या आजूबाजूचा सिनारिओ पुण्यातला डॉक्टरी फील्ड मधला नक्की काय होता, किंवा तुमचे अनुभव पेशंट्स बरोबर कसे आले, कशी सुरुवात केलीत तुम्ही, काय सांगाल? मी 1991 मध्ये तू सांगितलं तसं की मी पासआउट झाले. त्यानंतर मी पुण्याला आले. तर आता मला प्रॅक्टिस पुण्याला करायची होती. तर त्याच्यामुळे इथले हॉस्पिटल्स, इथलं म्हणजे हाऊ टू ॲडमिट माय पेशंट्स देअर, म्हणजे मला आता माझे पेशंट समजा ICUला वगैरे ॲडमिट करायचे, तर मला इथलं सगळं माहिती असणं गरजेचं होतं. तर त्याच्यामुळे मी ICU कन्सल्टंट म्हणून पुणे हॉस्पिटल, रुबी हॉल, इनलॅक्स हॉस्पिटल इथे 6-8 महिने सगळं काम केलं, जेणेकरून मला तिथली पद्धत म्हणजे कसं ॲडमिट करायचं आणि काय असतं, कन्सल्टंट म्हणून आम्हाला राऊंड्स घ्यायचे आहेत तर कशा पद्धतीने मला मदत होईल हे सगळं मी जाणून घेतलं. त्यानंतर मी प्रायव्हेट प्रॅक्टिस केली 1993 मध्ये आणि मी प्रॅक्टिस चालू केली कसबा पेठ, जो पुण्याचा सर्वात जुना एरिया आहे तिथला. तर इथे असं होतं की कन्सल्टंट प्रॅक्टिस ॲज सच प्रकार नव्हताच या एरियामध्ये. तर त्याच्यामुळे पेशंटला नुसतं तपासून प्रिस्क्रिप्शन देणं हा प्रकार फार नवीन वाटायचा. त्यांना वाटायचं की नुसती तपासणीची फीस घेतात, औषधही देत नाही आणि फक्त प्रिस्क्रिप्शन देतात, कसं मी बरा होणार. तर मग त्यांना ते समजून सांगायला लागायचं आम्हाला की नाही, असं असं आहे वगैरे. मग त्या काळामध्ये हे एक नवीन होतं इथल्या लोकांसाठी. पण कसं होतं, हा एरिया माझे मिस्टर म्हणजे महेश हे ह्या एरियातच राहायचे लहानपणापासून. तर इथे त्यांचं एक शॉप होतं, ते त्या शॉपवर बऱ्याचदा बसायचे आणि अभ्यास करत असायचे. तर त्याच्यामुळे या एरियामध्ये सगळ्यांना माहिती होतं की हा मुलगा अतिशय हुशार आहे, डॉक्टर आहे आणि खूप अभ्यास करतो सगळं वगैरे. तर त्याच्यामुळे आम्हाला इथे प्रॅक्टिस चालू केली तेव्हा असं ओळखून होते की हा म्हणजे हा मुलगा महेश यांनी इथे प्रॅक्टिस चालू केली, ही त्याची बायको असं. ओके. तर त्यानंतर जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा समजा एखादा पेशंट आला माझ्याकडे, तर त्याला कन्सल्टिंग घेतलं, लिहून दिलं, त्यानंतर त्यांनी औषधं आणली आणि ती घेतली त्यांनी आणि त्यानंतर तो बरा झाला, तर त्याला लक्षात यायचं की नाही, आपण तपासणीची फीस दिली, बाहेरून आपण औषध आणली, पण माझा आजार किती जास्त होता, पण मला अगदी कमीत कमी तपासण्यांमध्ये ॲडमिट न करता त्यांनी बरं केलंय आणि तो त्यामुळे वाड्यामधल्या 4 लोकांना अजून घेऊन यायचा. सो दॅट वॉज म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी. आणि कसबा पेठ एरिया असा आहे की इथे खूप डेन्स पॉप्युलेशन आहे. त्याच्यामुळे आम्हाला सेटल व्हायला फार वेळ नाही लागला इथे. सो दॅट वॉज द प्लस पॉइंट की आम्ही या एरियातले होतो, प्लस त्यांना खूप जास्त झालेल्या आजारातनं बाहेर काढणं. म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे यायच्या आधी हे लोक ऑलरेडी बाहेर जनरल प्रॅक्टिसकडे जाऊन आलेलेच असायचे. आधी ते डिरेक्टली कधीच माझ्याकडे आलेले नाही. सो दे वर नॉट की नाही, आता ही गोष्ट या जनरल प्रॅक्टिशनर कडनं ट्रीट होणार नाहीये.
तर आपल्याला मोठ्या डॉक्टरांकडे, जास्त शिक्षण असलेल्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. हो, म्हणजे हार्डकोर पुणेकरांशी तुमचा खरं तर संबंध आलेला आहे. म्हणजे आम्ही पुणेकर असा ज्यांचा अभिमान असतो ओके. आणि जे खूप किस्से पुण्याच्या लोकांच्या संदर्भात हो. ऐकायला मिळतात आपल्याला, पण अशा हार्डकोर पुणेकरांशी तुमचा संबंध आला आणि हे मला फार आवडलं म्हणजे की आताच्या जनरेशनला प्रिस्क्रिप्शन घेऊन मेडिकलच्या शॉपमध्ये जायचंय आणि औषधं आणायची आहेत. हे इतकं कॉमन झालेलं आहे, हो. की अशी काही प्रॅक्टिसचा वेगळा भाग असू शकतो, हे रजिस्टर व्हायला मला वाटतं पुणेकरांना 1-2 वर्ष गेली असावीत. आता एक साधारणपणे या कन्सल्टिंगचा एक भाग जो असा असतो, की पेशंटला काही टेस्ट करायला सांगणं हे गरजेच्या असतात. तर पेशंटला आवश्यक तेवढाच खर्च करायला सांगून किंवा गरजेच्या असतील तेवढ्याच टेस्ट करायला लावून, अशी काही तुम्ही तुमची प्रॅक्टिसची पद्धत डेव्हलप केलीत का? जेणेकरून पेशंट्सचा तुमच्यावरती विश्वास बसत गेला? करेक्ट. तर आता कसं असतं, आपण पास आउट झाल्यानंतर आपण फ्रेशर्स असतो. आपल्यामध्ये बरोबर. उत्साह असतो आणि मेडिकल कॉलेजेसमध्ये एवढे काही इन्व्हेस्टिगेशन्स अगदी खूप पटापट होत आहेत, त्याचे रिपोर्ट्स येत आहेत, असं होत नाही. आम्हाला बरोबर. क्लिनिकल जजमेंट किंवा फिजिकल एक्झामिनेशन याच्यावर इतका जास्त MDला स्ट्रेस असतो, की डिफरन्शियल डायग्नोसिस काय? हा पेशंट आहे, इन्व्हेस्टिगेशन्स काहीही नाही. व्हॉट आर द डायग्नोसिस इन युअर माइंड? टेल मी 1, 2, 3, 4, 5. तर त्याच्यामुळे दॅट इज कॉल्ड क्लिनिकल जजमेंट किंवा फिजिकल एक्झामिनेशन. ओके. या गोष्टीवर आम्ही भर दिला. सो फर्स्ट, देन व्हॉट वी थॉट की अवर सॅटिस्फॅक्शन, की मी हा पेशंट ट्रीट केला, दॅट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट. मनी वॉज डेफिनेटली सेकंडरी. आणि महेशचं पण असंच होतं, की जे बालरोगतज्ञ आहेत, त्यांचंही असंच होतं, की माझ्याकडे आलेली सगळी बाळं छान व्हावीत. पैशाचा काही विचार नाही. आणि तसं कसबापेठ आपण म्हणूया, की इट इज अ मिडल क्लास हे एरिया. इट इज नॉट की खूप तिथे अगदी खूप रिच पीपल राहतात. तर हा आमच्या डोक्यात विषय होताच, की हे लोक मिडल क्लास आहेत. पण असं नाहीये की दे कॅनॉट पे. जेव्हा त्यांना कळतं बरोबर. की नाही, हे करावंच लागणार आहे. तर मी आधी सांगितलं तसं, की जनरल प्रॅक्टिस कडनं हे आलेले असल्यामुळे त्यांना माहिती होतं, की जास्त शिकलेल्या माणसाला आपल्याला दाखवायला पाहिजे. त्यांनी सांगितलं तेवढ्या टेस्ट करायला पाहिजे. आणि हे पण मी सांगितलं, एक पेशंट बरा झाला की तो 4 घेऊन यायचा. सो आवर वर्क इज डन. म्हणजे आम्हाला माउथ पब्लिसिटी किंवा PRO ठेवा, आता जसं ठेवण्यात येतं, काहीही करावं लागलं. खरं, खरं. इवन रेफरन्स, की आजूबाजूच्या लोकांना सांगा की आम्हाला रेफरन्स पाठवा, तेही गरज पडली नाही. येस, वी वेंट टू ऑल टुगेदर कसबा पेठेमध्ये, की आम्ही असं असं कन्सल्टंट म्हणून इथे प्रॅक्टिस केली आहे. तुम्हाला काही म्हणजे हवं असेल ओपिनियन, सुपर स्पेशालिस्टचं ओपिनियन, तर यू कॅन ऑलवेज सेंड अस. पण त्याच्यासाठी असा PRO काही ठेवला नाही. मला वाटतंय हा जो माउथ पब्लिसिटी हा जो प्रकार आहे, एक पेशंट बरा झाला की तो 4 लोकांना सांगतो, की "अरे, हा डॉक्टर चांगला आहे हं, याच्या उपचार पद्धतीने मला बरं वाटलं." हेच खरं तर गरजेचं असतं. शिक्षण तर मला वाटतं सगळेच घेतात, पण काय पद्धतीने आपण प्रॅक्टिस करतो याच्यावरती पेशंट्सचा विश्वास आपल्यावर बसणं हे महत्वाचं असतं. मला एक सांगाल मॅडम, तुम्ही 91 ला MD पास आउट केलत. 93 पासून पुण्यामध्ये प्रॅक्टिस सुरू केलीत आणि तरीही तुम्ही म्हणताय, की मी 2003-2004 मध्ये डायबिटीस या विषयावरती पुन्हा वेगळं अजून किंवा पुढचं काही शिक्षण घेतलं. म्हणजे शिकण्याची तुमची उर्मी काही थांबलेली नाही, नक्कीच नव्हती. नाही. म्हणजे हे सगळं शिकत असताना सगळ्या गोष्टी जेव्हा सुरळीत चालू आहेत, तेव्हा ऑक्टोबर 2007 मध्ये तुम्ही मला वाटतं डायबिटीस या विषयावरतीच अभ्यासाच्या संदर्भात नेदरलँड्सला गेला होतात. तेव्हा माझा जो इंटरेस्टचा विषय आहे आज तुमच्याशी बोलण्यातला, त्या एका विचित्र आजाराने तुम्हाला तिथे गाठलं. त्याबद्दल डॉक्टर म्हणून किंवा एक MD अजून पुढचा शिक्षण घेतलेली डॉक्टर म्हणून या आजाराबद्दल आम्हाला तुम्ही काय सांगू शकाल? 2007 मध्ये मी इंटरनॅशनल डायबेटिक कॉन्फरन्स, नेदरलँड्स म्हणजे आम्स्टरडॅमला गेले होते. तर तिथे एक 10 दिवसाचं सगळं आमचं हे होतं. त्याच्यामध्ये 5 दिवस कॉन्फरन्स होती, पण जाणं ओके. येणं आणि हे.
तर तिथेच मला शेवटी असं थोडं फेवरिश वाटायला लागलं. तर मला असं वाटलं की इथे खूप गारवा आहे आणि खूप दगदग झाली आहे, त्याच्यामुळे काहीतरी फेवरिश असं असेल. मी एवढं काही तिथे सिरियसली तसं घेतलं नाही, पण ते एक्झॉशन खूपच झालं होतं. इथे आल्यानंतर माझा फीवर चालूच होता. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या पायातली शक्ती कमी झाली आहे, नंतर हातातली. नंतर मला म्हणजे उठून बसणं हे गेलं. बोटं माझी काम करेना, गिळता नाही येत होतं, नंतर बोलता नाही येत होतं. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर कोणाला तरी करायला सांगावं लागत होतं. सो इट वॉज अ टोटल पॅरालिसिस. म्हणजे मला बोट सुद्धा नाही हलवता यायचं, इतकं लिटरली. दॅट इज कॉल्ड क्वाड्रिप्लेजिया इन अवर वर्ड्स. तर हा एक इम्युनॉलॉजिकल आजार आहे. इम्युनॉलॉजिकल म्हणजे इथे इम्युनिटीशी रिलेटेड सगळं आहे आपलं. तर हा एक लाखातनं एखाद्यालाच हा आजार होतो, लाखातनं. त्याच्यामध्ये ज्याला होतो अक्यूट याच्यामध्ये, ते 95% विथ ट्रीटमेंट बरे होतात. म्हणजे त्यांची सगळी पॉवर येते, सगळं येतं आणि परत त्यांना काहीही होत नाही. माझा जो आजार आहे हा लाखातनं एक होऊन जो बरा झाला, त्याच्या व्यतिरिक्त अजून एक लाखातनं एक असा क्रॉनिक, म्हणजे मल्टिपल टाइम्स रिलॅप्सेस, दॅट इज कॉल्ड रिलॅप्सेस आमच्या भाषेमध्ये. तर हा असा आजार आहे. तर ऍक्च्युली इम्युनॉलॉजिकल म्हणजे काय असतं माहिती का, कुठलंही इन्फेक्शन आपल्या शरीरात जेव्हा होतं तेव्हा आपलं शरीर अँटीबॉडीज तयार करतं त्याला फाईट करण्यासाठी. सो बरोबर. ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या जेव्हा आपल्या स्वतःच्याच शरीरावरच्या पेशींच्या विरुद्ध युद्ध पुकारतात, दॅट इज कॉल्ड इम्युनॉलॉजिकल. म्हणजे इन्स्टेड ऑफ फायटिंग विथ द ऑर्गॅनिझम, म्हणजे त्या इन्फेक्शन, इट फाइट्स विथ अवर बॉडी सेल्स ओनली. दॅट इज कॉल्ड इम्युनॉलॉजिकल. हे हे माझ्या बाबतीमध्ये असं झालं की हा जो युद्ध पुकारण्याचा माझ्या अँटीबॉडीजचा प्रकार होता, तो मज्जातंतूच्या पेशी, म्हणजेच आपण म्हणूया नर्वस सिस्टम, ही त्यांनी निवडली होती. आणि त्याच्यामुळे मला टोटल पॅरालिसिस होतं. तर ह्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये CIDP म्हणतो, दॅट इज डिमायलिनेटिंग न्यूरोपॅथी. जसं तुम्ही सांगितलं, आत्ता तुमच्याशी बोलताना मला ह्यातल्या गोष्टी कमी जाणवत आहेत, पण जे तुम्ही काही आत्ता सांगता आहात की माझं बोट सुद्धा उचललं जात नव्हतं, मला बोलता येत नव्हतं. आता तुम्ही स्वतःच MD आहात म्हणल्यानंतर आमच्यासारख्या सामान्य माणसाला एखाद्या आजाराबद्दल कळणं आणि तुम्हाला कळणं याच्यामध्ये खरंच फरक आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की आम्ही नशीबवान असतो जेव्हा आम्हाला डॉक्टर चांगला मिळतो, कारण त्याला सगळं कळत असतं. डॉक्टरला सगळं जेव्हा कळत असतं तेव्हा आम्ही भर डॉक्टरवरती टाकून आम्ही निवांत असतो. म्हणजे त्यांनी दिलेली औषधं मुकाट्याने घेणं, त्यांनी सांगितलेली ट्रीटमेंट करणं, या व्यतिरिक्त खरं तर नॉन मेडिको माणसाच्या हातात काही असत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःच MD आहात तेव्हा आमच्यापेक्षा खरंच तुम्हाला जास्ती कळतंय तुमच्या आजाराबद्दल. मग सामान्य माणसापेक्षा जेव्हा तुम्हाला जास्त कळत होतं, समजत होतं, तेव्हा या परिस्थितीमध्ये नेमके काय उपाय आहेत की ज्याच्यावर आपण रिकव्हर होऊ शकतो? हे तुम्ही डॉक्टर आहात, तुमचे मिस्टरही डॉक्टर आहेत, म्हणजे या फील्डशी तुमचा खूप जवळून संबंध आहे. तर हे कशा पद्धतीने तुम्ही ठरवत गेलात की आता आजाराचं नाव जे काही आहे हेच आधी डोक्यावरून जाणारं आहे पहिलं. म्हणजे मला तेवढ्यात फक्त एवढंच लक्षात आलं की पॅरालिसिस हा एक गोष्ट समजू शकते. पण क्वाड्राप्लेजिया हा जो शब्द तुम्ही वापरता आहात, ही टर्म थोडीशी अजून जर एलॅबोरेट करून सांगितलीत तर मला वाटतं ही सामान्य माणसाला समजायला सोपी जाईल की म्हणजे नक्की होतंय काय. क्वाड्रिप्लेजिया म्हणजे 4, म्हणजे दोन्ही हात, दोन्ही पाय, दॅट इज कॉल्ड क्वाड्रिप्लेजिया. हे सगळं पॅरालिसिस आहे. म्हणजे आणि माझ्या केसमध्ये क्रेनियल नर्व्स म्हणजे काय, जे मी सांगितलं, गिळता नाही येते, बोलता नाही येते, माझे डोळे अनइक्वल बंद होत आहेत, नंतर मला दिसायला थोडंसं दोन दोन दिसतंय, दॅट इज डिप्लोपिया. मग मला हे वरचे स्नायू सुद्धा म्हणजे कपाळावरचे ऍडजस्ट नाही करता येते. गालाचं पॅरालिसिस आहे, ओठांचं पॅरालिसिस आहे, मानेचं पॅरालिसिस आहे. हे झालं क्रेनियल नर्व्स, म्हणजे जे आपल्या मेंदूमध्ये असतात आणि आपली ही स्पेशल फंक्शन्स करून घेतात.
सो क्रेनियल नर्व्स, मल्टिपल क्रेनियल नर्व्स विथ क्वाड्रिप्लेजिया म्हणजे दोन्ही हात दोन्ही पाय. म्हणजे साधारणपणे मेंदू चालू आहे, काय होतंय हे कळतं आता आहे, मेंदू पण चालू आहे. त्याच्यावरती आपला कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही. एक्झॅक्टली. गॉड. म्हणजे म्हणजे थोडक्यात मला हात वळवायची इच्छा आहे, पण तो कोणीतरी मला वळवून दिला पाहिजे. तो मला वळवता येत नाही आहे. या परिस्थितीमध्ये मॅडम साधारणपणे तुम्ही किती दिवस या स्टेटमधून जात होतात, की आज हे काहीतरी बघायला, म्हणजे असं आहे का की एका दिवशी हे सगळं बंद पडलंय? नाही, हे नाही. ग्रॅज्युअलीच झालं, ग्रॅज्युअली. ओके. म्हणजे हा आजार असा असतो की जो ग्रॅज्युअली डेव्हलप होत जातो. आज हे चालत नाहीये, उद्या ते चालत नाहीये, परवा ते चालत नाहीये, हा अशा पद्धतीने पुढे सरकत जातो. करेक्ट, करेक्ट. मग हे जेव्हा अं, हे जेव्हा घडत असतं, तेव्हा जसं शरीराची एक स्टेज असते किंवा एक शरीर एका पद्धतीच्या फेज मधून जात असतं, तेव्हा मन, डोकं, बुद्धी ही सुद्धा एका स्टेज मधून नक्की जात असणार आहे. ज्याला आपण म्हणू शकतो की आजाराचं फ्रस्ट्रेशन येणं किंवा आजारामुळे डिप्रेशन येणं, यार माझं मला काहीच करता येत नाहीये, ह्या गोष्टी खरंच फ्रस्ट्रेटिंग असतात. तर ह्या डिप्रेशनच्या स्टेट मधून जेव्हा तुम्ही पुढे येत होतात किंवा एक एक स्टेज तुम्हाला रिकव्हरीची दिसत होती, त्याबद्दल काही सांगू शकाल? मी आधी तुला त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की मी MD असून सुद्धा मी हे कसं कसं विचार केला आणि काय काय झालं ते नंतर डिप्रेशनचं सांगते. तर मी MD होते, त्याच्यामुळेच मला इथे आल्यानंतर जेव्हा फीवर थांबत नाहीये किंवा मला काहीतरी दिसायला अडचण, डिप्लोपिया, मी जे म्हटलं डबल डबल दिसतंय, मला हे लक्षात येत होतं. मी म्हणजे त्यानुसार इन्व्हेस्टिगेशन्स करत होते. कन्सर्न जे डॉक्टर्स आहेत त्यांना दाखवत होते, म्हणजे न्यूरोलॉजिस्ट आहेत, नंतर फिजिशियन माझे म्हणजे सिनियर फिजिशियन, नंतर ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, आणि सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करत होते. पण त्याचं प्रेझेंटेशनच इतकं विचित्र आहे, बिकॉज दिस डिसीज इज व्हेरी अनकॉमन, आणि याचं प्रेझेंटेशन इतकं विचित्र होतं की सगळं आपल्याला आकलन होईपर्यंत, आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, कुठे जायचं, मायोपॅथीला जायचं, पॉलीमायोसायटिसला जायचं की डर्मॅटोमायोसायटिसला जायचं, की कशाला, म्हणजे मी तसं आधी सांगितलं, डिफरन्शियल डायग्नोसिस इतके जास्त, त्याला काय करायचं. तर आता एनिवे म्हणजे हे इतकं सगळं वाढलं होतं 2 आठवड्यामध्ये. म्हणजे ही स्टेज तुमची फक्त 2 आठवड्यामध्ये आली हो होती? हो हो 2 आठवड्यामध्ये खटाखट रोज एक जात होतं. ते सुद्धा मी ऍडमिट असताना सुद्धा जात होतं. म्हणजे मी 8 दिवसात ऍडमिट झाले, इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये काही आलं नाही. सो व्हॉट आय थॉट की इथल्यापेक्षा मी का नाही हिंदुजाला जाऊ मुंबईला, जेणेकरून जिथे जास्त स्पेशालिस्ट अवेलेबल आहे, न्यूरोलॉजिस्ट आहे, की मला असं वाटलं म्हणजे की पटकन डायग्नोसिस होईल. तो मी तिथे गेले, त्यांनी मला म्हणजे लाईफ सेव्हिंग ड्रग्स जे इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत, स्टिरॉइड्स आहेत, ते सगळे दिले, चालू केले. पण तरी माझा डिसीज वाढतच होता. म्हणजे इथून मी थोडीशी तसं म्हणून विथ सपोर्ट चालत गेले. तिथे गेल्यानंतर 2च दिवसात मला खाणं बंद झालं, गिळता येणं बंद झालं, माझा आवाज बदलला. त्यानंतर मी एकसारखी कंप्लेन करायची की माझं दुखतंय. म्हणजे असं मला वाटायचं बोट सुद्धा कोणीतरी दाबावं माझं, इतकं मला दुखायचं. मी अशी म्हणजे मला रोज तिथे एवढे कन्सल्टंट यायचे, इतक्या न्यूरोलॉजिस्ट, वेगवेगळ्या न्यूरोलॉजिस्टला कॉल करून बोलवत होतो, पण नाही, म्हणजे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स परत ॲज इट इज नॉर्मलच येत होते. त्याच्यामुळे माझा आजार वाढतच चालला होता. मी सांगितलं तसं ते पूर्ण पॅरालिसिस गेलं सगळं, खाता नाही येते, काही नाही. आणि पण मला असं वाटतं की मला जो तिथे जे लाईफ सेव्हिंग ड्रग्समध्ये जे स्टिरॉइड्स आहेत ते ऍक्च्युली फुल डोस नाही दिले, सब ऑप्टिमल दिले, कमी डोसेज दिले त्यांनी. माहिती नाही त्यांनी काय दृष्टीने केले, पण दॅट वॉज द स्टेप वेअर थोडंसं त्यांची अडचण झाली की त्यांनी ते दिलं नाही. सो माझा डिसीज वाढतच गेला. म्हणजे आपण असं म्हणतो ना की वरून खालपर्यंत एक फक्त मांसाचा गोळा आहे, ज्याचा हार्ट चालू आहे आणि ब्रेन चालू आहे, श्वास चालू आहे, बस. आणि ते वाट काय बघायचे की आता ही व्हेंटिलेटरवर कधी जाणार, म्हणून ते काउंट असतो एक आमच्याकडे, ब्रेथ काउंट म्हणतो आम्ही त्याला.
1 2 3 4 5 6 मी कितीपर्यंत म्हणू शकते एका दमात, हे रोज बघायचे. मला असला राग यायचा ना त्यांचा, की माझं डायग्नोसिस नाही करत आहे आणि यांचं माझं रोज ब्रेथ काउंट घेतायत. बिकॉज मला आतून कळत होतं यांचं काय चाललंय, पण होत नव्हतं डायग्नोसिस. मग त्यांनी जेव्हा मला सांगितलं, की आता व्हेंटिलेटरची शक्यता आहे, बिकॉज एव्हरीथिंग वॉज गॉन, काही राहिलं नव्हतं. मी खूपच फ्रस्ट्रेट झाली होती. म्हणजे मला कळत होतं, की नाही जमत आहे हे इथे काही. त्याच्यामुळे मग मी महेशला म्हटलं, म्हणजे जे पण तोटक्या-फटक्या याच्यामध्ये, की आपण आपलं पुण्याला जाऊया. ॲटलीस्ट सगळे हॉस्पिटल्स आपल्या ओळखीचे आहेत, आपल्याला सगळे ओळखतात आणि आपले मित्र-मैत्रिणी आहेत तिथे बेसिकली. आपण नको इथे या लोकांच्या नादी लागायला, की सीनियर लोकं आहेत आणि जास्त स्पेशालिटी, जे व्हायचं ते होईल म्हटलं आता. मग इथे आल्यानंतर मी माझी मैत्रीण तिथूनच फोन केला. डॉक्टर प्रतिभा फडके म्हणून आहे माझी मैत्रीण, जी की सीनियर आहे मला एक 5 वर्ष. तर मी तिच्या अंडर ॲडमिट झाले. इथे आल्या-आल्या सर्वात पहिली गोष्ट काही केली असेल तर महेश आणि प्रतिभा दोघांनी मिळून असं ठरवलं, की जी गोष्ट तिथे फुल डोस नाही मिळाली स्टिरॉइड, ती आपण फुल डोस देऊया. कारण आता फक्त व्हेंटिलेटर बाकी आहे आणि इथे जर आपण अरेस्ट नाही केलं तर शी विल डेफिनेटली गो इन ऑन व्हेंटिलेटर. तो दिला रे दिला आणि 24 आवर्स मध्ये माझं सगळे मसल्स दुखायचे थांबले, पूर्ण थांबले, मसल स्टॉप्ड. तर एक ती क्लिनिकल साईन चांगली होती, की माझं दुखायचं थांबलंय. तर आता थोडासा हुरूप आला आम्हाला, की येस काहीतरी होतंय, आता बरं वाटेल. आणि मग माझं व्हेंटिलेटर, म्हणजे मसल्स वीक झाले होते, पण इतके नाही झाले, की मला व्हेंटिलेटर लावावं लागेल. सो दॅट वॉज द थिंग. हो, म्हणजे मला वाटतं की तुम्ही स्वतः डॉक्टर होतात, तुमचे मिस्टर डॉक्टर आहेत आणि जे कोणी तुमचं भलं इच्छिणारे होते, यांनी सगळ्यांनी मिळून जो काही एक डिसिजन घेतला, या डिसिजननी तुम्हाला त्या काय म्हणतो आपण त्याला, ती अशी खोल गर्तेत जाणारी जी वेल होती त्याच्यातनं तुम्हाला हात देऊन पहिला हात तो आला, की तिथून तुम्हाला बाहेर खेचायला सुरुवात झाली. हो हो हो. येस. आणि त्यानंतर हे झालं व्हेंटिलेटरचं. आता लक्षात आलं, की आता हे नाही लागणार आहे आपल्याला मोस्टली, पण तरी शुअर नव्हतं. मग आता लक्षात आलं, की येस आपण आता स्टिरॉइड टाकलंय. आता आपण जे इम्युनोसप्रेसंट्स आहे, म्हणजे इम्युनिटी जो प्रॉब्लेम करतीये त्याला सर्वात आधी दाबणं गरजेचं आहे. सो मला त्यांनी चालू केले होते तिथे इम्युनोसप्रेसंट, पण इम्युनोसप्रेसंटची इतक्या लवकर ऍक्शन येत नाही, जी की स्टिरॉइडची येते, जी की इम्युनोग्लोब्युलिन्सची येते. सो हे तर दिलेलंच होते, पण नंतर सबसिक्वेंट लॉंग टर्म ऍक्शनसाठी इम्युनोसप्रेसंटची गरज आहे. तर त्याचा डोस वाढवणं. आता जे काही गेलंय वरून खालपर्यंत त्याला परत कसं आणायचं, तर याच्याही कसरत सुरू झाली मग. आणि दॅट इज टोटली डिपेंड्स ऑन फिजिओथेरपी. तुम्ही कशी फिजिओथेरपी कराल, कसं कराल, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. सो व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग रोल सगळ्या पॅरालिसिसच्या केसेसमध्ये फिजिओथेरपीचा असतो. येस, मेडिसिन्स आर देअर, बट त्याला जोड फिजिओथेरपीची मस्ट आहे. तर फिजिओथेरपी म्हणजे आता कसं झालं, मी म्हटलं तसं एक मासाचा गोळा त्याला असं उचलायचं, एक त्याला टेक्निक असतं त्याला उचलणं. त्याला उचलून व्हीलचेअरवर बसवायचं, व्हीलचेअरवरनं कारच्या सीटवरून परत हॉस्पिटलला. हे मॅडम तुम्ही हे हसून सांगताय हो, म्हणजे काय आम्हाला आता हसू येते. नाही, मला मान्य आहे, पण ज्याच्यातून तेव्हा तुम्ही गेला असाल, ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं भयंकर होतं, सोप्या नाहीयेत. म्हणजे भयंकर, तुम्ही भयंकर. स्वतःसाठी मासाचा गोळा हा शब्द वापरताय, इथे मला ऐकताना सुद्धा असं होत आहे, की अहो तुम्ही किती निवांत सांगताय. नाही अगं, पण ते त्यावेळी म्हणजे माझ्या डोक्यात हेच चाललेलं असायचं सारखं, की काय म्हणजे काय चाललंय काय ह्या लोकांचं, का नाही कळत आहे कोणाला काय होतंय. तर आता फिजिओथेरपीचं मी सांगत होते, आता पूर्ण पॅरालिसिस आहे. त्याच्यामुळे याला एक इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन द्यावं लागतं. त्या म्हणजे जे मसल स्नायू आहेत आपले, त्यांना फायबरला स्टिम्युलेट करायचं, की भाई आपल्याला ओके. काम करायचंय, असं नुसतं पडून नाही राहायचंय. आणि त्याच्याबरोबर एक पॅसिव्ह फिजिओथेरपी, बिकॉज सगळं गेलेलं आहे. त्याच्यामुळे फिजिओथेरपिस्ट हॅज टू डू एव्हरीथिंग. शी हॅज टू डू. म्हणजे सपोज आता माझी बोटं आहे, हात आहे, शोल्डर आहे, छाती आहे, पोट आहे, मांड्या आहे, खालचे लेग्स आहेत. तर प्रत्येक भागावर फोकस करून ती ऍक्शन घडवून आणायची. दॅट इज कॉल्ड. हो. आणि इन द रिपिटेशन ऑफ
20-25 पेशंटला जेवढं सहन होईल तितकं. दॅट इज फिजिओथेरपी आणि स्टिम्युलेशन. हे असं केल्याने मसलला कळतं की अच्छा असं केलं की असं काम करायचंय. सो आपण लहानपणी जसं सगळं बाळाला शिकवतो हा पद्धतीने म्हणजे ही ऍक्शन करायची आहे तर ती करायची आहे. सुद्धा तुमच्यासाठी फिजिओथेरपिस्टनी हे बोट उचलणे, आत अरे घेणे हे केलं पाहिजे, कारण तुमचं तुम्हाला करता येत नाहीये. काय हम्म. हो, म्हणजे इतक्या छोट्या बॉडी पार्ट साठी सुद्धा. बर. अगं तेव्हा कळतं की काय बोट आणि काय अंगठा. अक्षरशः म्हणजे मला असं वाटायचं सगळं असं नुसतं ती म्हणायची हा मॅडम रिंग ओढा ओढा. अरे कसली रिंग ओढा, डोंबलं हालतच नाहीये काय रिंग ओढा. म्हणजे ते बिचारे चिअरअप करतात आपल्याला, पण ते काय होत नसतं. तेव्हा राग येत असतो की का माझ्या मागे लागले ते. आणि अगं दिवसभर एक्सरसाइज करायची, म्हणजे आधी बोटाची, मग हाताची, मग शोल्डरची, मग अप्पर लिम झाली की परत 2 तासांनी फीड, कारण ती नळी होती. मग त्या नळीतनं फीड देणं. मग आता ते फीड देणं म्हणजे 2 आवरली देणं प्लस न्यूट्रिशियस पाहिजे, कारण प्रोटीन्स पाहिजे, कारण आपल्याला मसल्स जे पॅरालाइज्ड आहे त्यांना रिकवर करायचंय. सो ते एक असायचं. त्यानंतर आता ह्या पेशंट्सला जे पॅरालाइज्ड असतात यांना म्हणजे अंघोळीला बसवणं उठवून एक टेक्निक असतं, फिडिंगचं एक टेक्निक असतं. प्रॉपटॉप म्हणजे असं बसवून ठेवायचं आणि मग द्यायचं, कारण नाहीतर ते श्वासनलिकेत जाऊ शकतं. श्वासनलिकेत जाऊ शकतं, बरोबर. नंतर आता समजा आपल्याला बेडपॅन द्यायचं आहे तर पेशंटला आपण इथे सांगू नाही शकत की कंबर उचल. कंबर काय उचलणार, कंबरच उचलता येत नाही, बोटच हलवता येत नाही तर कंबर काय उचलणार. सो त्याची एक टेक्निक असते की तुम्हाला कसं टर्न करायचं, मग पॅन ठेवायचा, मग सरकवायचं. हे सगळं टेक्निक ते म्हणजे आम्हीही शिकलो त्याच्यातनं खूप सारं. आणि आता गिळता नाही यायचं, त्याच्यामुळे लाळ सारखी गळत असायची लहान मुलांसारखी, मग ती पुसत बसणं. सो एक माणूस कॉन्स्टंट शेजारी लागायचा, कारण स्वतःला माझी लाळ पण नाही पुसता यायची ना. सो केअरटेकर असा बसलेलाच पाहिजे जो इथे पाहिजे. आणि तिथे हॉस्पिटलला जेव्हा जायची मी फिजिओथेरपीला, तेव्हा बाथरूमला जाणं तिथे पण एक मोठं, कारण आता व्हीलचेअरवर जायची. सो जे बाथरूम्स अशा ज्या व्हीलचेअर पर्सनसाठी वेगळ्या असतात तिथे जाऊन मग त्या उचलून ते बसवायचं. मग ती केअरटेकर तितकी मजबूत पाहिजे की जेणेकरून ती आपल्याला झेपू शकेल. म्हणजे हे म्हणजे इतकं सगळं चाललेलं असायचं. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये मला वाटतं तुमच्या ज्या केअरटेकर आहेत त्यांचा सुद्धा खूप. मोठा मोठा वाटा आहे असं म्हणावं लागेल. मला नाव कळेल त्यांचं? हो, नक्की. माझ्याकडे एक मयुरी म्हणून मुलगी लहानपणापासून, म्हणजे माझ्याकडे जी मावशी चिन्मय म्हणजे माझा मुलगा लहान 25 वर्षापासून आता जी आहे अजून, तिची मुलगी माझ्यासमोर 3 वर्षाची मोठी झालेली मुलगी. तिने माझं खूप केलं. म्हणजे सगळं ती मला इतकं याच्याने काळजीने सगळं करायची माझं, की म्हणजे विचारता सोय नाही. 24 तास माझ्याकडे असायची. आणि अजून एक सिस्टर होती मोहिनी म्हणून, ती नाहीये आता, म्हणजे ती काही काळच होती, पण शी अल्सो डिड एव्हरीथिंग. पण ही कसं म्हणजे लहानपणापासून असं एक प्रेम असतं ना, आपण त्याला म्हणतो, ते तिला असं मॅडमला असं होतंय तसं होतंय इतकं असायचं की बस विचारता सोय नाही. थोडक्यात तुम्हाला चिन्मय हा एकच मुलगा आहे असं तुम्ही म्हणता आहात, पण मयुरीने तुमच्या मुलीची भूमिका ती निभावली असं मुलगीच आपण आहे माझी, तिला मुलगी मानलंय आणि ती चिन्मयला राखी सुद्धा बांधते. मला आजच्या या मुलाखतीच्या याच्यामध्ये मयुरीला थँक्यू म्हणायचं आहे की मयुरी तू एक आपण सेल्फलेस एखाद्याची सेवा करणं जी असते खरंच खरंच. ती या मुलीने नक्की केलेली आहे तुमच्या बाबतीत. आणि हे काम सोपं नक्कीच नाही आहे. आपण ज्या माणसाला चालता बोलता उठता बसता काम करता, तुम्ही तर डॉक्टर आहात, तुम्ही लोकांना बरं करताना तिने जर पाहिलेलं असेल तर तुम्हाला या कंडिशन मध्ये बघणं हे खरंच डिफिकल्ट पण आहे. आणि त्या स्टेजमधनं तुम्ही स्वतः डॉक्टर असताना जात आहात हे अजून अवघड आहे. म्हणजे नॉर्मल माणसं जी आहेत ही हा ठीक आहे होतंय मला जायचंय फिजिओथेरपिस्टकडे असं म्हणू तरी शकतो. तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीची टर्मिनॉलॉजी माहिती आहे हे जास्त अवघड आहे. आता फिजिओथेरपीनी काय काय गोष्टी मला वाटतं अचीव्ह होऊ शकल्या, कारण आजच्या तुमच्या कंडिशनकडे बघितल्यानंतर तुम्ही या सगळ्यातनं गेला आहात हे म्हणजे जाणवणं पण थोडंसं मुश्किल आहे. पण रिकव्हरी तर तुमची खूप छान पद्धतीने आज बघायला मिळती आहे. कालावधी बराच गेलाय त्याच्यामध्ये.
पण कशा पद्धतीने ह्या रिकव्हरीच्या स्टेजेस येत गेल्या? तर मी आता हे सगळं सायकल चालू होतं ना, इतकी दमायची मी, की मी असं वाटायचं, की मी एक निर्बुद्ध माणूस झालीये. म्हणजे मला काही कळत नाहीये. मला हे करायला सांगतायत करतीये, ते करायला सांगतात करतीये. अशी माझी म्हणजे ती स्टेज झाली होती. नंतर तो तुझा प्रश्न, की डिप्रेशनचं जे मी सांगितलं, त्याच्यामध्ये ते एक मला चांगलं आठवतं, की मी इथे आले आणि म्हणजे मुंबईवरनं इथे पुण्यात आले आणि जेव्हा मला माझे न्यूरोलॉजिस्ट म्हणजे डॉक्टर प्रदीप दिवटे सर मला बघायला आले. तर त्या स्थितीमध्ये सुद्धा माझ्यातला फिजिशियन जागा झाला आणि मी सरांना रिक्वेस्ट केली, की "सर का तुम्ही मला अँटी डिप्रेसंट चालू करता का हो?" म्हणजे 15 दिवसात माझी स्थिती अशी झाली आणि माझा आवाज आता ह्या न्यूरोलॉजिस्ट लोकांना सवय असते हे पॅरालिसिसच्या लोकांचे आवाज ऐकण्याची, सो दे कॅन अंडरस्टँड. तर मी तेवढ्या ह्याच्यात त्यांना सांगितलं, की "सर मला तुम्ही अँटी डिप्रेसंट चालू करता का?" सरांनी माझ्याकडे असं बघितलं होतं ना, म्हणजे ही सेड की "वॉव! ही पोरगी काय आहे?" सर खूप मोठे आहेत, म्हणजे आम्हाला शिकवलेलं आहे त्यांनी. तर त्यांनी मग मला सांगितलं, "हो, हो, मी चालू करते." कारण मला असं लक्षात आलं होतं, की तिथे 15 दिवस माझे फार वाईट गेले मुंबईला. कुणालाच काही कळत नव्हतं. मला असं वाटायचं, की काय यार, काय चाललंय? किती इन्व्हेस्टिगेशन, दिवसभर मला इन्व्हेस्टिगेशन रूममध्ये कुठे जी-आय-टीचे इन्व्हेस्टिगेशन मला गिळता का नाही येते. मग नंतर एन-सी-व्ही आहे, ई-एम-जी आहे, हे असे काय-काय इन्व्हेस्टिगेशन्स करत होते. काही एम-आर-आय, वाटेल तितके एम-आर-आय. म्हणजे त्याची गिणती नाही हां. वरून खालपर्यंत माझ्या शरीराचे इतके एम-आर-आय झालेत, की त्याला म्हणजे असा गठ्ठा होईल तयार एम-आर-आयचा. पण काही नाही. मग शेवटी मला असं लक्षात आलं, की कुठेतरी कोपऱ्यात अशी बघत बसायची. त्याच्यामुळे मला लक्षात आलं, की आपल्याला अँटी डिप्रेसंट लागणार आहे. धिस इज ॲक्यूट अँड डिप्रेशन. मला असं वाटायचं, की कुठेतरी काहीतरी कोणाला तरी मिळेल. का नाही कळत आहे कोणाला काही? असं सारखं माझ्या डोक्यात चाललेलं असायचं. मग सरांनी अँटी डिप्रेसंट चालू केलं. मी सांगितलं तसं स्टिरॉइड्स, इम्युनोसप्रेसंट्स, फिजिओथेरपी सगळं चालू होतं. त्यानंतर मग हळू-हळू माझे 2.5 महिन्यानंतर फीडिंग ट्यूब गेली. सर्वात आधी दॅट वॉज द क्या बात है! बेस्ट थिंग म्हणजे आमच्या ह्याच्यातली. वाह! गेली एकदाची बाबा. म्हणजे मला आता सॉफ्ट असं मऊ खिचडी आपण बाळाला देतो तसं कुस्करून असं खाता येतं. पण फक्त हे गाल वीक होते ना, त्याच्यामुळे असं मला चावता नाही यायचं फार. सो म्हणजे ॲज गुड ॲज आपण मऊ देतो बाळाला. सेमी सॉलिड साधारण. सेमी सॉलिड सारखं तशा पद्धतीने सगळं चालू होतं. आणि मोठं काम म्हणजे ते ना गिळता यायला लागलं त्याच्यामुळे लाळ बंद झाली. मग त्याचा बरोबर. फार मला वैताग यायचा. म्हणजे कोणी जर माझ्या शेजारी नसेल आणि ती येत असेल लाळ ना, तर मला असं वाटायचं की का लक्ष नाहीये माझ्याकडे यांचं? माझी लाळ येतीये. आपल्याला घाण वाटतं ना, म्हणजे असं की काय कसं दिसतंय ते? असं व्हायचं मला अगदी. मॅडम तुम्ही मगाशी म्हणालात जेव्हा तुमच्या सरांचा उल्लेख तुम्ही केलात तेव्हा, की काय ही मुलगी स्वतःहूनच मला सांगते अँटी डिप्रेसंट द्या म्हणून. तर तेव्हाचं तुमचं एज किती होतं? तुम्ही हे सगळं सफर जेव्हा करायला सुरुवात केलीत, तेव्हा काय एज मधून तुम्ही जात होतात? मी 2007 म्हणजे बरोबर मी 40वं मला लागलं होतं. 39 इयर्सची होते. म्हणजे तो एक आपण म्हणतो, की आपल्या आयुष्याचा भरीचा काळ असतो असा. अगदी, अगदी. फ्लरिश होण्याचा काळ असतो, जिथे मुलं थोडीशी मोठी होत असतात किंवा आपला व्यवसाय आहे हा एका छान स्टेजवरती आलेला असतो. आपण व्यक्ती म्हणून कुठेतरी मॅच्युरिटी गाठायला लागलेला असतो आणि अगदी. या दरम्यान जेव्हा अशा पद्धतीचं अॅक्यूट डिप्रेशन येतंय असं लक्षात येतं, तेव्हा आम्हाला तर काय करायचं हे कदाचित नाही कळणार, पण डॉक्टर म्हणून तुम्हाला या गोष्टी जर कळत होत्या, तर तुम्ही त्याच्यावरती मात करण्यासाठी काय म्हणजे काय प्रयत्न करायला लागले किंवा तुम्हाला बाकीच्यांनी काय मदत केली ह्याच्यासाठी? मला एवढ्यासाठी विचारावसं वाटतं कारण एक पेशंट जरी असला तरी त्याच्या आजूबाजूचं सगळं चक्र असतं आणि त्या चक्रातला एक सुद्धा धागा मिस होऊन चालत नाही. करेक्ट. मग जसं तुम्ही म्हणालात, की हां, मयुरी मी फुल टाईम म्हटलं तसं तुमच्यासाठी आता असायची. हां. जसं आता माझी फीडिंग ट्यूब गेली आधी. आता येस. हे सगळ्या गोष्टी ज्या फिजिओथेरपी वगैरे चालू होत्या, सगळे ड्रग्स चालू होते, स्टिरॉइड्स चालू होतं. इम्प्रूव्हमेंट फीडिंग ट्यूबची झाली. त्यानंतर आता जी पूर्ण पॅसिव्ह फिजिओथेरपी होती, म्हणजे एव्हरीथिंग फिजिओथेरपिस्ट हॅज टू डू इट. ते आता असिस्टेड फिजिओथेरपी झालं. म्हणजे शी हॅज हां. टू हेल्प मी. मी माझी ॲक्शन करायची, पण शी हॅज टू हेल्प मी टू डू इट कंप्लीट. तर बरोबर. आता म्हणजे कसं लागायचं, की काय म्हणूया त्याला थेरा बँड आहे, नंतर स्विच बरोबर. बॉल आहे,
अर्धा किलोची 1 किलोची वजनं आहेत. बरोबर. या गोष्टी लागायच्या. तर आपण असं बघ, बालपणी आधी आपण बाळ असं झोपलेलं असतं, ते आधी उठून बसतं. मग रांगायला लागतं, मग रांगलं चालायला लागतं, मग रांगून चालता चालता काहीतरी रीच करतं, म्हणजे काहीतरी घ्यायला जातं. घ्यायला जात. मग पकडून उभं राहतं आणि मग पुढे चालतं. तर ह्या सगळ्या स्टेजमधून ह्या चारही पॅरालिसिस झालेल्या लिम्सला जावं लागतं आणि तशा पद्धतीनेच हे लोक आपल्या एक्सरसाइजेस घेतात. म्हणजे आपल्याला घोडा होऊन आपल्याकडनं ते सगळं करून घेतात, रांगत रांगत कसं पुढे जायचं किंवा कसं त्याला मसल्सला डेव्हलप करायचं, कसं शक्ती आणायची, ह्या सगळ्या फिजिओथेरपीच्या हे. म्हणजे आपण बाळांचं माइलस्टोन्स कसं म्हणतो तसंच हे माइलस्टोन्स असायचे. अगदी त्या पद्धतीने मी बरी झाले. म्हणजे जेवढा वाटा तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा आहे तेवढाच मोठा वाटा फिजिओथेरपिस्टचा पण आहे असं म्हणावं लागेल. मला वाटतं फिजिओथेरपी हे एक फील्ड असं आहे की ज्याच्याकडे लोक फार लक्ष देत नाहीत. म्हणजे पेशंट्सना Exactly. सुद्धा हो. जेव्हा कधी सांगितलं जातं, अगदी साधा हात मोडलेल्याचा अनुभव असतो, प्लास्टर काढल्यानंतर त्यांना सांगितलेलं असतं की 15 दिवस तरी कमीत कमी फिजिओथेरपी घ्या, पण लोक तेही कष्ट घेत नाहीत. मला वाटतं आजची मुलाखत जे कोणी बघत असतील, हे झणझणीत डोळ्यात अंजन घालणारा प्रकार आहे की फिजिओथेरपी हा तुम्हाला काय करायला भाग पाडू शकतो किंवा तुम्हाला कुठल्या स्टेजवर नेऊन उभं करू शकतो. करेक्ट. आपण मागे डॉक्टर मीनाक्षी पंडितांची पण मुलाखत घेतली होती की ज्या फिजिओथेरपिस्ट आहेत त्या एका पद्धतीने लोकांना डेव्हलप करतात. तर मला सगळ्या फिजिओथेरपिस्टसाठी छान टाळ्या वाजवाव्याशा वाटतील की पेशंटना स्वतःच्या पायावर उभं करणं याच्यामध्ये या फील्डचा किती मोठा हात असू शकतो हे आपण सरळ सरळ समोर बघतोय तुमच्या उदाहरणातनं. अजून काही तुम्हाला सांगायचं आहे यामध्ये? हा, आता हे सगळं असं चाललेलं असताना प्रत्येक पार्ट्सची 20 ते 25 वेळा फोकस करून एक्सरसाइज करायची. त्याच्यामध्ये ना मी असं खूप वैतागायची. कधी कधी मला वाटायचं की नाही करायचं, मला जा तिकडे, मी नाही करणार आहे. म्हणजे लहान मुलं करतात तसंच आहे. हो, हो. तसं मी म्हणायची नाही, मी आज करणारच नाही. मला खूप कंटाळा आलाय. काय तेच करायचं रोज. तर मला मग ह्या चिअरअप ठेवावं लागायचं महेशला आणि चिन्मयला. ते म्हणायचे, "अगं नाही, त्याने बरं वाटेल तुला." आणि पण खरंच व्हायचं तसं. मी 2-3 दिवस समजा हट्ट करून नाही केली ना, तर मला इतकं आळशी आणि म्हणजे बोर वाटायचं, की असं नाही का, म्हणजे खूपच बोर होतंय. असा लेझीनेस कसा अंगात येतो. तर तसं यायचं. म्हणजे मला लक्षात यायचं, की आपण बरे असताना सुद्धा जे एक्सरसाइजेस करायचो, म्हणजे एरोबिक्स करायचो, स्विमिंग करायचो, म्हणजे सूर्यनमस्कार करायचो. सो ती जी शरीराला आपल्या सवय असते, तर ती फिजिओथेरपीने कंप्लीट होत होती. आणि न करणं हे माझ्या शरीराला असं लेझी फिलिंग असायचं माझं खूप. ते चीअर अप करण्यासाठी हे लोक काय करायचे, तर एक्सरसाइज झाल्यानंतर सगळ्या जुन्या सीडीज आणून ठेवल्या होत्या या लोकांनी. मला आवडतात पिक्चर्स बघायला. नंतर जुनी गाणी खूप आवडतात ऐकायला. स्पेशली मला रफी आणि किशोर कुमार प्रेमी आहे मी. तर त्याच्यामुळे हे आणून ठेवायचे, दुपारच्या वेळी लावायचे. पण त्याची गंमत असायची, म्हणजे मला ना मागे पुढे करायचं असायचं गाणं स्पेशली. तर मला रिमोट नाही वापरता यायचा. मग तेही मला फार राग यायचा, की का मला हे असं होतंय. ते इतके चांगले झाले नव्हते की रिमोट असा प्रेस होईल माझ्याकडनं ते बटन. तर त्याही अशा गोष्टी म्हणजे आठवतात ना, तरी मला असं अजूनही मी कुठलाही रिमोट घेतला ना, तरी मला असं मध्येच कधीतरी आठवतं, की अरे येत नव्हतं मला. मग मी कशी म्हणायची ना, की मला पुढचं करून दे, फॉरवर्ड कर, बॅकवर्ड कर. त्यानंतर मी आता बोटांच्या व्यायामासाठी ते म्हणायचे, करा करा, हे करा ते करा, खूप असतात व्यायाम बोटांचे पण. तर मग मी लिहायला सुरुवात केली, की काहीतरी लिहायचे. माझे अक्षर ना असे स्वच्छ आणि सुंदर होते लहानपणापासूनच. तर माझी अशी आशा होती, की मी परत जेव्हा माझ्या पेशंटचे प्रिस्क्रिप्शन लिहीन, तेव्हा ते परत तसंच असावं. मग मी लिहायला चालू केलं. तर लिहिताना मला असं लक्षात आलं, की हा नॉर्मल पेन पकडताच येत नाही आपल्याला. मग माझ्यासाठी तो जाडा असा भद्दा पेन आणला आणि मग त्याने लिहायची. मग ते पकडता यायचं, कारण होल्ड नव्हता ना, ही बोटं वीक होती. सो मला होल्ड करण्यासाठी थोडा पंजा वापरावा लागायचा. असा असा जास्त वेगळा व्हायचा. पण मी ती लिहायला लागली. आता मला जेव्हा मी माझ्या जुन्या पेशंटच्या फाईलमध्ये बघते ना 2013-12 चे, तेव्हा ते माझे असे ढब्बे अक्षरांमध्ये प्रिस्क्रिप्शन लिहिलेले.
मला एक सेकंद असं होतं की बापरे, हे असे माझे अक्षर होते. कारण मी खूप पर्टिक्युलर आहे माझ्या पेशंटच्या फाईलच्या बाबतीत. म्हणजे असं जे सेंटरमध्ये कागद नाही लावला तरी मी पेशंट म्हणजे स्टाफला ओरडते. माझ्या प्रिस्क्रिप्शनवर असं फुली करणं, राईट करणं, पेशंट करतात ना, मेडिकलवाले करतात की हे नाही आणायचं, हे आणायचं. मी रागवते त्यांना की तुम्हाला काय गंमत वाटते का, इतकं मोठं प्रिस्क्रिप्शन लिहिते मी, त्याच्यावर तुम्ही सरळ खाडाखोड करता. तर ते त्यांना माहिती आहे पेशंटला, म्हणजे की मॅडमला नाही चालत या गोष्टी सगळ्या. मॅडम एक प्रश्न विचारू? हो हो. तुम्ही मला वाटतंय रिकव्हरी जशी जशी तुमची सुरू झाली तसं तुम्ही बहुधा प्रॅक्टिस पुन्हा सुरू केलेली दिसतीये. कारण हो. तुमच्या बोलण्यात आता आलं 2013 मधलं अक्षर असं मोठं मोठं होतं की मला वाटतं ही तुमची डिप्रेशन मधून बाहेर येण्याची स्टेज होती का? की नाही मला माझं काम परत सुरू करायचंय? कारण मला फिजिओथेरपी झाली, पिक्चर बघून झाले. आपल्याला कसं असतं, जेव्हा वेळ नसतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं की मला जर कोणी सुट्टी दिली ना, मी तर पिक्चर बघत बसेल. होत नाही तसं. जेव्हा तुमच्याकडे वेळ असतो ना, तेव्हा तुम्हाला वाटतं बोर झालं, नको, सारखी काय गाणी, सारखे काय पिक्चर, सारखं काय फिजिओथेरपी, असं होतं. त्याच्यामुळे मला सगळेजण म्हणायला लागले की तू तुझ्या पेशंटमध्ये जा. तुला जास्त बरं वाटेल. एखादा तास का होत नाही, एखादा 2 तास का होत नाही. मी खूप लवकर थकायची. कारण मला माझं नुसतंच आवरायचंय, ड्रेस घालायचाय आणि मग सगळ्यांना वाटायचं की थोडंसं हिने गळ्यातलं घालावं, कानातलं घालावं. कारण फिजिओथेरपीला ह्या सगळ्या गोष्टींची अडचण होते. तर बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये मी इतकी दमायची, आल्यानंतर एखाद्या गाढवासारखी झोपायची. कारण माझ्यासाठी ते खूप एक्झॉशन होतं. इथून आवरून खाली जायचं, त्यानंतर एक प्रिस्क्रिप्शन पानभर लिहायचं. माझे हात हे असे कापायला लागायचे शेवटी. म्हणजे लिहिता लिहिता मग मी थांबायचे 2 मिनिटं, हाताला अशी दाबून ठेवायचे टेबलवर आणि मग पुढचं प्रिस्क्रिप्शन लिहायचे. तर सुरुवातीला मी 5-5 पेशंट असंच सुरू केलं होतं. दॅट वॉज जस्ट फॉर माय ब्रेन आणि मला बरं वाटावं आणि मी थोडी मेंटली अजून इम्प्रूव्ह व्हावी, हा उद्देश होता त्याच्यामध्ये. मी राजकमल श्यामसुंदर बिर्ला. मृदुला चांडक मॅडम या गेल्या 25 वर्षापासून आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत. त्यांचे निदान इतके अचूक असते की दुसऱ्या डॉक्टरांचे ओपिनियन घेण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि ही त्यांना मिळालेली ईश्वरी देणगीच आहे. माझ्या परिवारातील सदस्यांचे विविध प्रकारांच्या आजाराचे अगदी अचूक निदान करून योग्य वेळी योग्य अशी ट्रीटमेंट देऊन व मनोबल वाढवून त्या आजारातून मॅडमने सावरले आहे. त्यांचा सदैव हसरा चेहरा आणि मनमिळावू स्वभाव यामुळे त्या माझ्यासारख्या अनेक पेशंटच्या मनात घर करून बसल्या आहेत. स्वतः दुर्धर आजाराशी झुंजत असून सुद्धा अतिशय सकारात्मक राहून इतरांनाही तसेच राहण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यांच्या या ज्ञानाचा बऱ्याच जणांना फायदा झाला आहे आणि यापुढेही तो होत राहावा हीच सदिच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. हे सगळं ऐकताना म्हणजे ना परीकथा ऐकल्यासारखं मला खरं तर वाटतं आहे. कारण एक पेशंट ज्याला मासाचा गोळा असा शब्द वापरला गेला आहे, त्याला आज चालता बोलताना तर आम्ही पाहतो आहोतच. पण एका सर्टन पिरियड नंतर त्या पेशंटनी पुन्हा पेशंट बघायला सुरुवात करणं, म्हणजे पुन्हा बॅक टू नॉर्मल येऊन आपलं डॉक्टरी ज्ञान वापरायला सुरुवात करून एखाद्याला बरं करणं, हे सुरू होणं, हे थोडं मला तर अशक्य कोटीतली अशी गोष्ट समोर होताना दिसतीये. हे सगळं होत असताना मॅडम तुमची औषधं थांबलेली नक्कीच नव्हती. नाही. औषधं चालूच होती. मग ट्रीटमेंट तुमची स्वतःची चालू आहेच. ह्याच्यामध्ये असं कधी होत होतं का, की अरे मला हे बोट हलवायला यायला लागलं होतं, पण आज माझं बोट हलतच नाहीये. होत होतं. अशी कंडिशन असते का? तीच मी तुम्हाला म्हणतेय की ते रिलॅप्सेस, मी जे सुरुवातीला म्हटलं होतं तुला. ओके, त्याला रिलॅप्स Acute असा शब्द stage, वापरतात का? अक्यूट स्टेजमध्ये एकदा होऊन तो आजार जातो, पेशंट रिकव्हर होतो, फॉरगेट अबाउट इट. त्याला लाईफमध्ये परत काही होत नाही. आता माझ्या केसमध्ये मी जसं फीडिंगच्या सॉफ्ट पासून आले, मग पोळी खायला लागले. पण आता ती एका हाताने तोडता नाही यायची. म्हणजे घास घ्यायचा म्हटलं तर आपण जो घेतो पोळीचा नाही यायचं. मग दोन्ही हाताने तोडून सेमी सॉलिड भाजीमध्ये टाकायचं
आणि मग चमचा, माझ्यासाठी चमचे आणल्या गेले. ते असे जरा नाही का, त्याला होल्ड असतं, नुसता असा स्टीलचा नाही, त्याला होल्ड असलेलं, कोटिंग ओके, असलेलं, म्हणजे की प्लास्टिक जेणेकरून कव्हर असं किंवा रबरी मुठीत कव्हर आलं. असतं. हा, करेक्ट करेक्ट करेक्ट. तर तसं ओके. आणून मग ते मला स्वतःच्या हाताने खाता यायला लागलं. सो दॅट वॉज अ व्हेरी नाईस रिकव्हरी, की मी माझ्या हाताने खाऊ शकते, मला आणून दिलंय, मी माझ्या हाताने. म्हणजे इव्हन मला ते म्हणायचे पोळी तोडून देतो, म्हटलं नाही, मीच तोडणार, दोन स्वतःच्या हाताने तोडायचे, बिकॉज स्वतःच स्वतः करणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि बाय द वे माझं तोडताना एक्सरसाइजच होत आहे ना, सो का करून हा, आपल्याकडनं असं. येस. म्हणजे मला वाटतं की एक काम तुम्हाला जमायला लागल्यानंतर तुम्हाला त्या डिप्रेशनच्या स्टेटमधून बाहेर येणं पण सोपं गेलं असेल, की येस, आज मला ही गोष्ट करता आली आहे, मला उद्या अजून पुढचं काहीतरी करायचं आहे. पण त्याच्यासाठी एक काहीतरी चिन्ह दिसणं गरजेचं असतं म्हणतात. मला वाटतं तसं तुमच्या बाबतीत हळूहळू हळू तुम्ही रिकव्हरीकडे जाताय असं दिसतं आहे. पण ज्याला तुम्ही रिलॅक्स असा शब्द वापरलात, तर ह्या म्हणजे रिलॅक्सचं रिझन काय असतं, किंवा ट्रीटमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या घ्यायला लागतात, वेळ जसा ट्रीटमेंटचा वाढत जातो तसे औषधांचे पण काही साईड इफेक्ट्स असतात का? आणि असले तर मग ते कसे असतात, काय असतात औषधांचे साईड इफेक्ट? रिलॅप्सच्या आधी मी एक आठवण सांगते तुला. जरूर. हे जे म्हणजे खाण्याचं इम्प्रूव्हमेंट जशी होत होती, तसंच वोकल कॉर्ड्स पण इम्प्रूव्ह होत होते, कारण थोडं थोडं बोलता यायला लागलं होतं. कारण कसं आहे, वोकल कॉर्ड पॅरालिसिसच्या बरोबर त्याला ओठ लागतात, हे चीक मसल्स लागतात, नंतर आतली आपली जी फॅरिंग्स, ज्याला आपण काय म्हणूया, पडजीभ म्हणतो ना त्याला, असं. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींची जशी रिकव्हरी होत होती, तसं माझं बोलणंही इम्प्रूव्ह होत होतं. तर एक एक पिक्चर मला सिग्निफिकंटली लक्षात आहे माझ्या, सूरज म्हणून पिक्चर आहे जुना, राजेंद्र बरोबर. आणि राजेंद्र कुमार, वैजयंती. वैजयंतीमाला. येस. तर माझी खूप आवडती दोघंही हिरो हिरोईन आहेत ते, आणि रफीचा आवाज, झालं मग मला काही नाही पाहिजे. तर तर तो पिक्चर मला खूप आवडला. मी असा 2-3 दिवस थोडा 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 करून परत परत ती गाणी बघत होते. तर एक दिवस माझा बघता बघता मी सकाळी एकदा उठले, मला माझ्या म्हणजे आंघोळीच्या चेअरवर बसवलं, आणि मी शॉवर चालू करतेय माझ्या हाताने पाणी घ्यायला, आणि अननोईंगली, म्हणजे आधीची मृदुला झाल्यासारखं, मी त्यातलं गाणं एक ओळ अख्खी म्हणून टाकली एका याच्यामध्ये. तितली उडी उड जो चली, फूल ने कहा आजा मेरे पास. म्हणजे महेश आणि ती केअरटेकर उडाले. ते म्हणाले, मॅम मी एक ओळ पूर्ण म्हटली आज अगदी. फंटास्टिक रिकव्हरी होती ती, म्हणजे आवाजाची. त्याच्यामुळे मग कसं झालं, म्हणजे मला फोनवर बोलणं, पेशंटशी बोलणं, हे जास्त सोपं वाटायला लागलं. जसा आवाज इम्प्रूव्ह झाला, पेशंटला पण कळलं पाहिजे ना आपण काय बोलतोय ते. मजा आली त्या दिवशी, एकदम असं खुश होतो आम्ही एकदम, की वाव, आपल्याला छान बोलता यायला लागले. म्हणजे तुमच्या रिकव्हरीच्या स्टेजमध्ये खरं तर तितली उडी असं झालं असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण त्या तितलीने जसे स्वतःचे पंख पसरावेत, तसे तुमच्यातले एक एक अवयव जसे जसे काम करायला लागले, तशी तुमच्यातली तितली हळूहळू उडायला सुरुवात झाली. मग तिने काय काय विचार करायला सुरुवात केली ते पण ऐकूया आपण. मग काही नाही, मी त्यानंतर पकडून उभी राहायला लागले. मग हळूहळू, म्हणजे माझी जी वॉशरूम आहे तिथे वॉकरनी जाऊन आंघोळीला बसायला लागले. म्हणजे आधी जेव्हा मला व्हीलचेअरनीच घेऊन जावं लागायचं, मग मी वॉकरनी जायला लागले. मग खुर्चीवर बसल्यानंतर स्वतः उठायला लागले. फक्त खुर्ची मला 18 ते 19 इंच उंच लागायची, आणि बरोबर. दोन्ही हात लागायचे, की जेणे हाताच्या जोरावर मी उठू शकायचे. उठू शकायचं. अप्पर लिंब, म्हणजे वरची लिंब माझी बरी आहे पॉवरनी, म्हणजे शक्ती, आणि ऍज कम्पेअर्ड टू लोअर लिंब, म्हणजे कमरेच्या खालचा भाग जास्त वीक आहे अप्पर लिंब पेक्षा. तर ऍक्च्युली ते मी सांगते, रिलॅप्स मध्ये म्हणजे रिकवर मी झाले 60 to 70% पहिल्या फेज मध्ये, ओव्हर 6 मंथ्स. म्हणजे साधारण हा पिरियड तुमचा जो होता हा 6 6 महिने महिने अशा पद्धतीने चालला, की चाललं. हळू छोटी हळू. छोटी छोटी रिकव्हरी मिळत गेली. आणि कोलॅप्स होताना तुम्ही 15 दिवसात ऑलमोस्ट कोलॅप्स झाला होता, आणि ती रिकव्हरी यायला जवळजवळ 6 महिने गेले. 6 महिने, 6 ते 8 महिने म्हणूया, पण 6 महिने ऍटलिस्ट. तर 60 to 70% रिकव्हरी झाली होती. मी म्हणजे सगळं चालू होतं, वीक होते पण मदतीने चालू होतं, सगळं व्यवस्थित चालू होतं. ओपीडी चालू केली होती. म्हणजे इव्हन मी उत्साहाने खाली जाऊन माझ्या नवऱ्याला आणि मुलाला
4 डोसे बनवून दिले आज असं उभं राहून किचन ओट्याजवळ असं मी करायची. पण मला थोडं आवडतं कुकिंग करायला. तर मग मी हे करायची. म्हणजे मला असं छान वाटायचं ना, की वॉव! आता आपण रिकव्हर होतोय. पण नाही, माझ्या नशिबात ते नव्हतंच. अजून पुढचं काहीतरी लिहिलेलंच होतं. तर हे सगळं चालू असताना तू जो प्रश्न विचारला रिलॅप्सचा ते सांगते. तर त्याच्यामध्ये काय झालं, एक दिवस मी अशीच ट्रेडमिलवर म्हणजे एक छोट्या स्पीडमध्ये अलॉंग विथ फिजिओथेरपिस्ट, एकटीने नाही, फिजिओथेरपिस्टने मी शूज घातले. त्याच्यावर चढायला लागले. ती पायरी अगदी 5 ते 6 इंचाचीच असते. हो. त्याच्यावर चढायला लागले आणि मला काही चढताच येईना. सो पहिल्या दिवशी आम्हाला 1-2 दिवस वाटलं की ठीक आहे, थोडं म्हणजे एखाद दिवशी कसं आपण एक्झॉस्ट होतो खूप, तर आपल्याला नाही करवत. तर 2-3 दिवस आम्ही फार लक्ष नाही दिलं त्याच्याकडे, की ठीक आहे होईल. परत तिसऱ्या दिवशी तेच. मग परत सगळ्या तपासण्या, की का व्हायला लागले, मसल्स वीक झालेत कुठले तरी पायाचे लक्षात आलं. मग इन्व्हेस्टिगेशन्स परत सगळे नॉर्मल परत. आणि असा विचार करून स्टिरॉइड वाढवले. एक 8-10 दिवस झाले खटाखट खाली चालले मी परत. पूर्ण एक पायाचं तेवढं काय झालं 15 दिवसात मी पूर्ण जी 60 ते 70% रिकव्हरी होती परत 30% पर्यंत येऊन पोहोचले. आणि त्याच्यानंतर अजूनच. मग शेवटी बापरे. माझ्या न्यूरोलॉजिस्टने ठरवलं की नाही आता हे स्टिरॉइड्स वाढवूनही काही फायदा होत नाहीये. सो प्लाझ्मा फेरोसिस एक प्रकार असतो. प्लाझ्मा फेरोसिस मध्ये आता तेच परत म्हणजे जे इम्युनो सप्रेसंट काम करतात तेच हे पण करतं. पण आता हे डिरेक्ट असतं. आपल्या ब्लड मधल्या त्या अँटीबॉडीज ते काढून घेतं आणि परत ब्लड बाकीचं टाकून देतं आतमध्ये, आपल्या आतमध्ये. आणि त्याच्याबरोबर लाईफ सेव्हिंग असतं ते प्लाझ्मा फेरोसिस आणि इम्युनोग्लोब्युलिन हे दोन्ही परत चालू केले. परत फुल डोस स्टिरॉइड हे सगळं केलं. मग महिन्याभरात कुठे ती स्टेबल झाली माझी पोझिशन. परत फिजिओथेरपी करायचं. 6 महिने स्टिरॉइडचा डोस 3 महिन्यापर्यंत वाढलेला असायचा. मग हळूहळू टेपर ऑफ केलं की 6 महिने झालेले असायचे. त्यानंतर अजून 3-1 महिने जायचे की परत रिलॅप्स काहीतरी. रिलॅप्स म्हणजे आता कशा पद्धतीने, कधीतरी आता समजा लिहिता लिहिता बोटच चालत नाहीये किंवा पोळीचा तोडताच येत नाहीये. बोटाची थोडी इम्प्रूव्ह झालेली होती ती परत वीक होतात. किंवा सकाळी एकदा उठल्या उठल्या असं जाणवतं की आपल्या ह्या ओठांच्या आजूबाजूला मुंग्या येतात, नाकावर मुंग्या येतात. आणि सो इट वॉज परत पॅरालिसिस ऑफ धिस हा एरिया. कधीतरी हा डोळाच प्रॉपर बंद होत नाहीये. म्हणजे असे मल्टिपल रिलॅप्सेस. एकदा तर म्हणजे मेजर रिलॅप्स असा होता की पायाचा फुट ड्रॉप ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आता समजा घोटा आहे आपला, त्यातनं हा हात मी असा वर करू शकतो, पंजा आपण वर करू शकतो. तर तो पंजा असा खाली राहतो. जसं त्याला हे जसं हाताचा आपण ड्रॉप म्हणतो तसंच पायाचा ड्रॉप. सो मग चालताना तुम्हाला असं उचलावून ठप ठप करत चालावं लागतं. सो दॅट इज फुट ड्रॉप. मग त्याच्यासाठी असे गुडघ्यापर्यंतचे शूज घालायला लागतात टू स्टँड स्टेबल आणि थोडंफार चालता येईल असं स्टेबिलिटी त्याला आणण्यासाठी. म्हणजे हे रिलॅप्सेस हा आयुष्याचा एक भाग झाल्यासारखाच अगदी अगदी तुमच्या दिसतो. घाणेरडाच रिलॅप्स, इतके रिलॅप्सेस की त्याला काही अर्थच नाही. आणि गंमत म्हणजे रिलॅप्स व्हायचे तर व्हायचे. मी तर असं म्हणते होतात तर होतात. बरं ठीक आहे, मी मेहनत करते, फिजिओथेरपी करते, ट्रीटमेंट घेते, पण रिकवर तर पूर्ण व्हावं ना. नाही, दरवेळी रिकव्हरी कमी. म्हणजे आता समजा माझा जो फुट ड्रॉपचा मी म्हणतीये, जो पाय मला टाकता नाही आला होता, जो की येत होता मला टाकता, म्हणजे तेव्हा सपोज माझ्याकडे 70% शक्ती होती, ती आता रिकवर होते तेव्हा 50% होते. त्याच्या पुढे परत जेव्हा वीक होते तेव्हा 30% होते आणि फुट ड्रॉप होतो. नाऊ दिस इज 0. माझा पूर्ण पाय असाच राहतो दोन्ही. म्हणजे आत्ताच्या स्टेजमध्ये तुमचा फुट Yes, yes. ड्रॉप पोझिशनलाच आहे. पूर्ण. म्हणजे तुम्हाला रेग्युलर ते शूजच वापरावे लागतात. अगदी अगदी अगदी. आता याच्यावर काही उपाय नाही का असं विचारणं थोडंसं मला मुश्किल दिसतंय, कारण तुमच्या आता- हाताच्या जसं तुम्ही म्हणालात तसं अप्पर बॉडी पार्ट तुमचा बऱ्यापैकी Better आहे. वर्किंग मध्ये आहे, पण लोअर बॉडी पार्ट साठी रिलॅप्सेस सतत होत राहत आहेत. ते माझ्या डिसीजचं कसं आहे, ज्यांचे नर्व्स लॉंग असतात ना, म्हणजे आपल्या पायाचे नर्व्स, म्हणजे नर्वला काय म्हणूया, नसा म्हणू शकतो आपण.
नसा लांब असतात तर ते मसल्स रिकवर कमी होतात. म्हणजे ती तसं ते आहेच आहे, सायंटिफिकली तसंच आहे. ते त्याची रिकव्हरी थोडी कमी असते, लेस असते ॲज कम्पेअर्ड टू अप्पर लिम्ब. हो. तर ते साईड इफेक्ट्स त्याचे, मग स्टिरॉइड सारखे सारखे घेतल्यामुळे वजन वाढणं, नंतर ब्लड प्रेशर वाढणं, शुगर वाढणं. पण आता कसं आहे, ते ड्रग्ज आहेत लाईफ सेव्हिंग, त्याला नाव ठेवून फायदा नाही, त्यांनी आपल्याला जिवंत ठेवलंय. सो हे साईड इफेक्ट्स आर ऑब्वियस. तर ते मी तेच म्हणेन की असं मी 50-52 किलोची अशी 75 किलोची म्हणजे सुडोल बांध्यापासून असा गोलूमोलू कसा तयार होतो तसा तसा तयार तयार झाले होते. तर मी स्वतःला म्हणजे नंतर मी स्वतःवरच जोक करायला लागले, बिकॉज काही फायदा नाही ना, काही करू तर नाही शकत आपण याच्यावर. आणि मी ऍक्सेप्ट केलं होतं की ठीक आहे ना, चाललंय, चालू दे, काही नाही होत. कुठे ते अजूनही फ्रस्ट्रेट होते मी, नाही होत नाही अशातला भाग नाही, पण चलताय असं म्हणून आता प्रत्येक गोष्ट, काही गोष्टी सोडायच्या, काही पुढे चालायचं असं. कारण आपल्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी असणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला हे सगळं ऍक्सेप्ट करावं लागतं. तुम्ही आत्ता जो एक वाक्य बोललात की आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागतात किंवा काही गोष्टी कराव्या लागतात. तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या जवळच्या लोकांमध्ये तुमचे पती मिस्टर महेश चांडक आणि तुमचा मुलगा चिन्मय, या दोघांचा देखील खूप मोठा वाटा आहे, हे तर जागोजागी जाणवत आहे. आता सर तर तुमच्या बरोबर पूर्ण वेळ आहेतच, कारण तेही वर्किंग डॉक्टर आहेत, त्यामुळे तुमचं नक्की काय चाललंय, काय होतं आहे हे त्यांना कळतंय. पण जे वय तुम्ही स्वतःच सांगितलं 39व्या वर्षी, त्यावेळेला मुलगा तुमचा लहान असणार आहे. या वयामध्ये आपल्या आईला काहीतरी होतं आहे आणि तिला हे करता येत नाहीये. तिला आता ते करता येतं आहे. या 2 गोष्टींच्या मध्ये त्याची होणारी जी दोलायमान अवस्था आहे, 10-12 वर्षाचा असेल तो? 12 वर्षाचं. आता 12 वर्षाची मुलं पूर्ण मॅच्युअर पण नसतात आणि पूर्ण लहान पण नसतात. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की मी खाली जायची आणि 4 डोसे त्यांना करून द्यायची. ही त्या 12 वर्षाच्या मुलाची पण इच्छा असणार आहे, की माझ्या आईने मला 2 डोसे आज करून द्यायचे आहेत. या या सगळ्याशी डील करताना त्यांचा दोघांचा वाटा कसा होता? काय सांगाल तुम्ही? महेशचा तर म्हणजे वाटा त्याच्याबद्दल काय एनिमरेबल, म्हणजे त्याला आपण म्हणजे काय नाही सांगायचं त्याच्याबद्दल, असं आहे इतकं. अतिशय मोलाचा महत्वाचा वाटा आहे त्याचा. त्याची तर म्हणजे तहान, भूक, झोप, अंघोळ सगळं विसरून तो, म्हणजे जे कोणी काही इन्व्हेस्टिगेशन सांगेल, जे कोणी काही ऑप्शन सांगेल, ट्रीटमेंट ऑप्शन्स, त्याची त्याला तयारी असायची. तो म्हणायचा ओके ओके, हे करायचं का, हो करून घेऊ, बघूया काय होतंय त्यांनी, असं इतकं त्याचं हे असायचं सगळं. आणि म्हणजे ऑब्व्हियसली ॲलोपॅथी का, मी आय एम म्हणजे काय म्हणूया, मी मानते ॲलोपॅथीला, बिकॉज आय नो माय ड्रग्स, की याचे इफेक्ट्स काय आणि साईड इफेक्ट काय. बाकीच्या पॅथीबद्दल आपण नाही बोलू शकत कारण आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही. सो आय हॅव ट्राईड एव्हरीथिंग फॉर माय ॲलोपॅथी, सगळे ड्रग्स. आणि त्याचं कसं होतं की त्याला कधीही माझं काम करायची लाज वाटली नाही. म्हणजे काही पण करू शकायचा. समजा केअर नाही आली आहे, केअरटेकर वेळ नाहीये, कुठेतरी खाली गेलीये ती, तर सगळं काम करायचं, सगळं माझं काम केलेलं आहे त्यांनी. म्हणजे असं नाही की अंघोळ घालण्यापासून बेडपान देण्यापर्यंत त्यांनी कधीही हात मागे घेतलेला नाही. म्हणजे असं कोणीही करू शकत नाही. म्हणजे हे सगळे मला जे सांगतात ना, ही इज इम्पॉसिबल आहे खरंच. म्हणजे मी स्वतःला म्हणते ठीक आहे, मला हा झाला डिसीज, पण मला इतका चांगला नवरा आणि इतका चांगला मुलगा दिला, आय एम हॅपी इन दॅट, असं असं होतं मला अगदी लिटरली. तर हे सगळं फिडिंग दर 2 तासांनी करवून घेणं केअरटेकरकडनं, मग त्यांना बेडपॅन देणं, हे सगळं चाललेलं असायचं. आणि त्याचं कसं असायचं की तो पटकन करायला जायचा कुठली पण गोष्ट. तो सांगणार नाही केअरटेकरला की हे कर, तो करायला जायचा. त्यामुळे केअरटेकरला असा धाक असायचा की बापरे, सर आले की ते स्वतःच करायला लागतील, सो मला करायला हवं, असं त्याचं सगळं चाललेलं असतं. आणि कसं झालं, त्याला सडनली आमच्या घरात कोणीच नाही, त्याला घरातही लक्ष द्यावं लागायचं, हॉस्पिटलचंही. आता कसं आपण दोघं मिळून हॉस्पिटल करतो तर पार्टली डिवाइड होतात ना गोष्टी, की जसं मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, क्लिनिंगनेस, ह्या सगळ्या गोष्टी मी बघायचे, बाकीचा तो बघायचा.
सो सगळंच त्याच्या ह्याच्यावर आलं, घरातलं पण बघायचं. आता मी जे सांगितलं मयुरीची आई शुभांगी म्हणून, जी माझ्याकडे 25 वर्ष आहे, तिचा पण खूप मोठा वाटा आहे. तिने माझं घर अतिशय व्यवस्थित सांभाळलं बरं का. म्हणजे म्हणजे जे की मी स्वतः करायची किचन ओट्यावर जाऊन भाज्या बिज्या, ती फक्त तयारी करून द्यायची. जे तिने सगळं केलं त्या काळामध्ये, माझ्यापर्यंत आलं सुद्धा नाही. आणि माझं सुद्धा दर 2 तासाला फीड तयार करणं, हे सुद्धा तीच करायची सगळं. म्हणजे शुभांगी आणि मयुरीचा तर वाटा म्हणजे नाहीच आपण कोणाला काही करू शकत. नंतर महेशचं असं होतं की प्रोफेशनल लाईफमध्ये आता जसं मी खूप मागे पडले, ऑब्व्हियसली ना, आता मी माझे पेशंट स्वतः जाऊन बघू शकत नाही. समजा आता माझा हार्ट अटॅकचा पेशंट आहे किंवा डायबिटीसचा काही कॉम्प्लिकेशनचा पेशंट आहे, आयसीयू मध्ये बाहेर मी ऍडमिट केलाय, सपोज दीनानाथला केलाय, पण मी नाही बघू शकत, कारण मला मास्क लावून जाणं, इतक्या म्हणजे इन्फेक्टिव्ह एरियामध्ये जाऊन पेशंट बघणं, हे माझ्यासाठी शक्य नाहीये. सो अशी मागे पडत गेले. सो मी आय ऑलवेज टू थिंक की काय ना कसं चाललंय वगैरे. मग माझ्या प्रायव्हेट प्रॅक्टिसवर तो म्हणायचा की बघ, तू फक्त खुर्चीवर बसलेली आहेस, टेथोनी पेशंटला बघते, बाकी सगळं आपलं स्टाफ करतं, तरी तुझे पेशंट येतात. आणि दॅट टू नुसती डेड प्रॅक्टिस नाहीये, तुझे नवीन पेशंट येतात. सो प्रॅक्टिस जिवंत आहे, असा हा त्याचा नेहमीचा शब्द आहे. प्रॅक्टिस जिवंत आहे, फ्रस्ट्रेट व्हायचं नाही. असा मस्त समजून सांगायचा. तर हे झालं महेश बद्दल. आता चिन्मय लहानपणापासूनच 12 वर्षाचा होता तेव्हापासून त्यांनी वडिलांना बघितलंय, कसं आईचं सगळं करतात बाबा, कसं लक्ष देतात. नंतर माझ्यानंतर माझे सासरे, माझ्या सासूबाई ह्याही 3-3 वर्ष बेडरेडन होत्या माझ्यानंतर. तर त्याचंही, तर त्याच्यामुळे त्याच्या मनावर असं घरामध्ये सारखं टेन्शनच असायचं. आमच्या एक 8-9 वर्ष ते असे इतके खराब गेले. तर त्याच्या आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचे इतकेशे बारकावे सुद्धा तो बखुबी जाणतो. त्याला लगेच लक्षात येतं की नाही नाही, आज काहीतरी गडबड झालेली आहे, मम्मी पप्पांचा चेहरा काही म्हणजे काय म्हणूया त्याला, काहीतरी गडबड आहे. आता तो अमेरिकेत आहे, आम्ही त्याला जरी फोनवर नाही सांगितलं की कशाला सांगायचं, उगीच टेन्शन होतं, पण तरी त्याच्या लक्षात येतं की नाही नाही, काय झालंय मला सांगा, असं करतो तो, मला सगळं सांगायचं. त्याचं पण आता IITचं त्यांनी शिक्षण घेऊन मास्टर्स केलंय US ला, तिथे अगदी छान जॉब आहे बेस्ट कंपनीमध्ये. आता इतक्या चांगल्या पगाराची तो जॉब हे करून आता इथे ट्रान्सफर घेतोय पुण्यामध्ये ऑगस्टमध्ये. बर. फक्त आपल्या आई वडिलांसाठी घेतोय. हे एकीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की मुलं परदेशात जातात नोकरीच्या एखाद वर्षाच्या याच्यासाठी आणि मग परतच येत नाहीत. पण आपण पालकांच्या बद्दलचा एक अटॅचमेंटही म्हणूया, किंवा त्यांनी जे तुम्हाला सफर होताना बघितलेलं आहे, ह्या गोष्टीचाही त्याच्यावरती प्रचंड मोठा इम्पॅक्ट असणार आहे. सो म्हणून त्याला तुमच्याकडे परत यावंसं वाटतं आहे. चिन्मयला मी थँक्यू नाही म्हणणार, तुम्ही आई आहात त्याची, पण चिन्मय हा एक रोल मॉडेल नक्की होऊ शकतो या जनरेशनच्या मुलांसाठी, की आपल्या आई वडिलांच्यासाठी जसं आपले आई वडील आपल्यासाठी करतात तसं आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो. मला वाटतं तुम्ही जेव्हा उभारायचा प्रयत्न करत असाल ना, तेव्हा चिन्मयनी तुम्हाला जर चीअर केलेलं असेल तर तुम्ही जास्त तयारीने की नाही माझ्या मुलासाठी मला उभं राहायचंय. हा ते डिप्रेशन वगैरे चला राहू दे बाजूला सगळं, पण त्याच्यासाठी मला उभं राहायचंय. हा तो आई असण्याचा जो एक हे आहे, त्या आईला बूस्टर डोस भरपूर असतात आजूबाजूनी. मला वाटतं हे सगळे बूस्टर डोस चिन्मयकडनं तुम्हाला मिळत गेले. 2007 पासून परत रिलॅप्स होत राहिले हे तर तुम्ही सांगत होताच, पण आज तुम्ही तुमचं आयुष्य उत्तम प्रकारे जगण्याचा प्रयत्न करताय. हे सगळं करत असताना तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या तेव्हा काही दिवस सुटल्यासारख्या वाटत होत्या पण आता त्या करता येत आहेत? तर याच्यामध्ये आधी असं सांगता येईल की मी तुला एक सांगायचं ते एक चिन्मयचं सांगते एखादी, मग त्या आनंदाच्या याच्यावर जाते. माझं एवढं वजन वाढलेलं असायचं स्टिरॉइडमुळे, म्हणजे वाढलेलं आहे म्हणा. तर त्याची जी ओबेसिटी असते ती थोडीशी वेगळ्या प्रकारची असते. म्हणजे गाल, मान, नंतर पोट हेच जास्त असं मोठं असतं, असं विचित्र ओबेसिटी असते. सुजल्यासारखं दिसतं मला वाटतं, स्वेलिंग असल्यासारखं वाटतं. नॉर्मल जी ओबेसिटी असते म्हणजे जे जाडपण असतं
ते वेगळं असतं, हे जरा वेगळंच दिसतं, लगेचच लक्षात येतं. तर त्याच्यामुळे मी नेहमीच आपली काय म्हणूया आपण वेट लॉस मिशनवर असायची, की नाही नाही पण नाही व्हायचं. मग मी फ्रस्ट्रेट व्हायची, की का नाही होत माझं वजन? कारण माझ्या तेवढ्या कॅलरीज बर्नच होत नाही. मी तेवढा व्यायाम करू शकत नाही. म्हणजे आता समजा मी 900 ते 1000 कॅलरीजच खातीये. पण माझ्या बर्न जेवढ्या व्हायला पाहिजे 200-250 तेवढ्या होत नाही. आणि 800 पर्यंत मी जाऊ शकत नाही. तर अशा फ्रस्ट्रेशनच्या वेळी मी म्हणायचे, की किती घाण दिसते मी, बेढप दिसते. असं जेव्हा मी म्हणते किंवा म्हणायची, तेव्हा हे दोघं पण आणि माझी आई पण म्हणायची, की "नाही, नाही, छान दिसते, काही नाही. बाकीचे लोकं बघ कसे दिसतात, किती तेज आहे चेहऱ्यावर." मी म्हटलं, "मला तुम्ही उगीचच चीअर अप करण्यासाठी म्हणू नका असं." मग त्याच्यात ॲडिशन माझा मुलगा अजून म्हणतो, की ते पोकीमॅनचा एक आहे ना तो स्नोरलॅक्स, तर म्हणतो तो तसा असा म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, पॉवरफुल आहे मॅम, पॉवरफुल आहे मम्मा. असू दे, ते पॉवरफुल असणं महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी त्याच्या बालसुलभ वयामध्ये जे काही पाहिलेलं आहे कार्टून, भले कार्टून मध्ये असेल, पण ती पर्सनॅलिटी तुम्हाला सांगून चिअर करण्याचा जो काही मला प्रयत्न तो फार करत आहे. हसायला यायचं त्याचं तेव्हा. की हा मला म्हणतो, "मम्मा बघ किती तो असू दे गं तसा, तुझं ढेरी त्याची, पण बघ कसा किती पॉवरफुल आहे, किती छान आहे." आणि जगातल्या कुठल्याही मुलाला आपली आई कशीही दिसत असली तरी ती सुंदरच दिसत असते. त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. तर आणि हे आता ह्या तुमच्या आनंद देणाऱ्या गोष्टी ज्या काही आहेत, ह्या कशा डिस्क्राईब कराल? की कुठल्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळतो? म्हणजे आता मोबिलिटी थोडीशी का होईना येती आहे तुमच्याकडे. तर काय-काय तुम्हाला करायला आवडतं? ॲक्चुअली माझा स्वभाव आहे ना, असा आधीपासूनच रडका नाहीये. म्हणजे आधीपासूनच, लहानपणापासूनच तशी आहे मी. अशी रडत बसलीये, किरकिर करत बसलीये, तोंड पाडून बसलीये, असं फार वेळ नाही करता येत. आणि कुणाशी समजा माझं काही हे पण झालं, तर मी अशी फार वेळ शांत बसून तोंड सुजवून बसली असं होत नाही. तर मला जेव्हा असं वाटायचं ना, की मी खूप डिपेंडंट आहे, मला माझंच सगळ्यांना करावं लागतं, सगळ्यांना अडचण होते माझ्यामुळे. तेव्हा हे सगळं मला सांगायचे, "बघ सगळं बसल्या-बसल्या तू वरतून सगळं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करते." म्हणजे हॉस्पिटलचा स्टाफ, नंतर काही मागवणं, करणं, नंतर माझ्या सासू-सासऱ्यांचे केअरटेकर, त्यांचं सगळं बेडरिडन स्थितीमध्ये करून घेणं. हे सगळं करून घेते. तर या गोष्टींकडे आम्ही कुठे बघतो? तूच बघते हे सगळं. सो धिस इज अल्सो वर्क ओन्ली. तू हे सगळं बसल्या-बसल्या करून घेते. सो डोंट फील की यू आर अ डिपेंडंट. ते मला असं सांगायचे नेहमी. आणि आम्ही येतो बाहेरून इकडून-तिकडून, तू आपली हसत असते, तुझं काहीतरी बिझी असते, काहीतरी करत असते. मी असं ना रिकामी कधीच नसते. काहीतरी चालूच असतं माझं ऑल द टाईम हां. तर त्यांना आली, असले, हसून गेले, तर त्यांचं काम करतायत पुढे असं. तर ते म्हणायचे, "आमच्या आजूबाजूला आहेस ना तू, हेच खूप मोठं आहे आमच्यासाठी." तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमचं ना फॅमिली बॉन्डिंग खूप चांगलं झालं, की म्हणजे आम्हाला एकमेकांचं कळायचं, की काय अडचण चालली काय चाललंय. सो ते दोघं जण मला म्हणतात, की "नाही, नाही, आपल्या फॅमिलीचा तू पिलर आहेस. त्याच्यामुळे तू काही असं तसं विचार करणं अतिशय चुकीचं आहे." तर ते आनंदाच्या गोष्टींमध्ये तेच सांगायचं, की आता रिलॅक्सेस होत होते, पण वेळ पुढे जात होती. चिन्मय मोठा होत होता. त्याचं करिअरचं डिस्कशन होतं. मग त्यांनी अगदी छान मार्कांनी IIT स्वतः मिळाला. आमचं तर लक्षही नव्हतं. त्यांनी त्याचंच केलं सगळं. IIT झाला. त्यानंतर अगदी पहिल्या 3 मध्ये येऊन अगदी याच्यात बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये USला मास्टर्स केलं त्यांनी. तिथेही क्या त्यांनी बात है! पास आउट होऊन वन ऑफ द बेस्ट कंपनीमध्ये जॉब मिळवला. सो ह्या सगळ्या इतक्या छान अचीव्हमेंट्स आहेत, की या खूप आनंद देणाऱ्या आहेत. म्हणजे जेव्हा मला सुसायडल थॉट्स यायचे ना, मी तुला सांगितलं नाही सुसायडल थॉट्स पण यायचे मला. मला असं वाटायचं, की जावं आता, बास झालं, खूप झालं, आता सहन नाही होत पण मग मला असं वाटायचं, की इतका लहान आहे चिन्मय. महेश तरी किती वर्षाचा? माझ्यापेक्षा फक्त 1 वर्ष मोठा, 40 वर्षाचा. त्यांनी काय करायचं? आणि चिन्मय तर पूर्ण विथरून जाईल मम्मानी सुसाईड केलं तर. हा माझ्या थॉट नेहमी असायचा, की हा बिथरला तर हा वाया जाईल. हा काही करणार नाही. पण मग त्याची काय चूक आहे? माझ्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलांनी असं व्हावं आणि ते पण माझ्या चुकीमुळे. हे माझ्या आईच्या मनाला पटतच नव्हतं.
सो दरवेळी माझा सुसायडल थॉट मी असं म्हणायचे, जाऊ दे नको बाबा, असं नाही काही विचार करायचा. माझ्या हातात सगळं होतं. आय कुड हॅव डन इट. तर ते ऑप्शन्स आम्ही बिकॉज मेडिकलचे लोक आहोत, सो वी नो इट. पण हे मला हे सगळं चालू होतं. ऐकताना सुद्धा मला असा घाम फुटला इकडून. म्हणजे सुसायडल थॉट्स येणं हा भाग वेगळा. हे आमच्यासारख्या माणसांना प्रिस्क्रिप्शन घेऊन मेडिकल मध्ये जावं लागतं. तुम्हाला तर सगळंच माहितीये. काय हो, घेतलं म्हणजे काय होईल, काय घेतलं म्हणजे काय होईल. तेच बापरे. ऍज ए पेशंट मला वाटायचं की मी सुसाईड करावं. पण ऍज ए आई मला नाही वाटायचं. मला असं वाटायचं की नाही, महेशनी आणि चिन्मयनी काय करायचं, म्हणजे मी केलं समजा असं तर काय होऊ शकतं, असे ऑप्शन्स माझ्या डोक्यात असायचे नेहमी. सो माझ्या ह्या म्हणजे मी नाही केली ती गोष्ट आणि मी माझ्या मुलाला इतकं चांगलं ग्रो होताना बघू शकले. सो दॅट इज वन ऑफ द बेस्ट आनंदाची गोष्ट. क्या बात है. म्हणजे तुमच्यातल्या पेशंट वरती तुमच्यातल्या आईचा तो विजय होता. येस. आणि म्हणून आज चिन्मयच्या करिअरची गाडी ही आपण व्यवस्थित पाहतो आहे आणि रादर तुमची स्वतःची तब्येत देखील त्या आईनच मॉरल बूस्टिंग बहुधा दिलेलं दिसतंय तुम्हाला. वॉकर, व्हीलचेअर हे तर तुमच्या मोबिलिटीची साधनं आहेत, हे तुम्ही सांगितलेलंच आहे. खूप वर्ष एखादी गोष्ट आपल्या जवळ असली ना, की ती आपल्याला एक तर जवळची पण वाटायला लागते आणि ते मित्रमैत्रीण पण होत जातात आपले. तर व्हीलचेअर, वॉकर हे तर तुमचे मित्रमैत्रीण झालेलेच आहेत. यांच्या साथीने तुम्ही नक्की काय-काय करू शकता? कुठे जाता? सोशली कशा ऍक्टिव्ह असता? ओके. त्याच्या आधी मी ते तुला सांगितलंच आहे की आनंदाच्या ह्याच्यामध्ये माझं गार्डनिंग आहे, कुकिंग आहे. या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. म्हणजे अजूनही कुकिंगच्या बाबतीमध्ये मी म्हटलं मला मुगाच्या डाळीचा शिरा करा. मी खाली जाऊन बसेन किचनवर 7-8 तास उभं राहून, बसून, उभा राहून, बसून शिरा, लापशी, बटाटे वडे, कांदा भजी काही करू शकते. म्हणजे मला आवडतं म्हणजे मला ते. म्हणजे जरी माझे पाय दुखले ते शूज घालून दिवसभर 8-8 तास पाय खाली टाकून तरी मी करणार असं. नंतर हॉबीज मध्ये म्हणजे असं बघायचं गेलं तर म्हणजे आनंदाची गोष्ट अजून एक म्हणजे मी गार्डनिंग. माझी खूप मोठी बाग आहे. होती म्हणजे अगदी जरबेरापासून डेलियापर्यंत माझ्याकडे फुलांची झाडं होती. आता ऑब्व्हियसली तेवढी नाहीयेत. पण तरी एक माझा तो आवडीचा विषय आहे. मी आधी ते मिनिएचर डिश गार्डन म्हणून एक कॉलम असतो म्हणजे फ्लॉवर आणि व्हेजिटेबल शो मध्ये, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचे. बरं. नेहमी माझा पहिला नंबर यायचा. क्या बात है. आणि आनंद देणाऱ्या गोष्टीमध्ये अजून एक म्हणजे ना पेशंट्सला बघणं. आता कसं झालंय, मी आधी एक चांगली डॉक्टर होते, पण आता मी जास्त बेटर डॉक्टर आहे असं मला वाटतं. ते कारण काय आहे, मी ज्या अनुभवातून गेली आहे ते समोरचा जर कोणी मला सांगत असेल की मला असं होतंय तसं होतंय, सो आय कॅन सी इट की काय त्रास होत असेल त्याला. रिलेट करू शकता तुम्ही हा, जास्त चांगलं अजूनही. त्याचं प्रॅक्टिकली रिलेट करू अतिशय शकता. अतिशय चांगलं उदाहरण माझ्या डोक्यात नेहमी असतं. आता मी डायबेटिक प्रॅक्टिस करते, तर त्याच्यामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी एक प्रकार असतो. म्हणजे पायाला आग होणे, मुंग्या येणे, रात्र दुखत राहते. एक विचित्र दुखणं असतं जे की सहनच नाही होत. तर मी आधी पण पेशंटला सगळं द्यायची आणि तो म्हणायचा नाही तरी बरंच नाही वाटत आहे. तुम्ही म्हणायचे काय ना म्हणजे सगळं दिलं यार तुला, आता काय देणार, असं मी मनात म्हणजे माझ्या यायचं. पण जेव्हा मला ते न्यूरोपॅथिक पेन मी माझ्यावर अनुभवलं, तेव्हा मी म्हटलं माय गॉड काय पेन आहे हे, हॉरिबल. कशानेही कमी होत नाही. तुम्हाला 3-3, 4-4 वाजेपर्यंत काहीही करा, तुमचं ते दुखणं चालू असतं आणि रात्रीचे 11-12 वाजले कीच चालू होतं ते दुखायचं. सो म्हणजे मला असं नेहमी आता पेशंटला मी असं कन्सिडर्ड नाही करत की त्यांनी सांगितलंय दिलंय चल जा. नाही, मला कळतं की त्याला कसं काउन्सिल करायचं. सो अतिशय महत्वाचं वाटतं मला ते. म्हणजे त्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो, समाधान वाटतं की ओके, मी ज्यातनं सफर झाली त्यांनी होऊ नये सफर, त्याला हे बरं वाटावं, रात्री झोप यावी. मी म्हणूनच म्हटलं की मला असं वाटतं की मी बेटर डॉक्टर आहे आधीपेक्षा. आता हा, सोशली तुम्ही प्रॅक्टिसच्या बाबतीत तर ऍक्टिव्ह आहातच. पण सोशलायझिंग आपण ज्याला म्हणतो, 4 लोकांच्यात जाणं येणं, हे तेव्हा कदाचित तुम्हाला डिफिकल्ट झालं. पण जेव्हा व्हीलचेअरनी किंवा वॉकरनी तुमचं बाहेर येणं सुरू झालं, तेव्हा भेटायला, लग्नामध्ये असं जायला लागलात? येस.
मी शॉपिंगला जाते व्हीलचेअरवर, नंतर थिएटरला जाते, क्या बात आहे. माझ्या प्रोफेशनल कॉन्फरन्सेसला जाते, नंतर लग्नाला, पार्टीजला. फक्त माझं काय असतं, मी त्या भागाची चौकशी करून जाते फोनवर, की तिथे किती पायऱ्या आहेत, लिफ्ट आहे का, रेलिंग आहे का. सपोज पायऱ्या आहेत 2-3, तर अंदाजे मला चढता येईल का, किती मदत लागेल असं. तिथे कोणी सपोज जास्त पायऱ्या आहेत तर उचलून घेईल का. पण मी थिएटर शोधून ठेवलेला आहे E² तिथे ते एक आहे. मी काय करते माहितीये का तुला, सकाळी जाते डब्बा घेऊन, 3 पिक्चर्स बघून येते एका वेळी तिथे गेली. क्या बात आहे. तसे तिकीटच काढून जाते मी. अरे वा. म्हणजे E² वाल्यांचे परमनंट कस्टमर आहात तर तुम्ही. कारण त्यांच्या तिथे ना मला जाता येतं. तर ते जो वरचे Yes, सीट्स आहेत ना तिथे मी रिझर्व करते. मस्त माझ्या केअरटेकरला घेते, ती पण बापडे त्या दिवशी डब्बा घेऊन येते माझ्याबरोबर. 3 पिक्चर ती पण बघून टाकते. म्हणजे आयुष्याचा आनंद घेणं व्हीलचेअरवर जरी तुम्ही आलेला असलात तरी तुम्ही तो सोडलेला नाही आहे. मी ते चालू करतेच आहे. आणि मग काय, आता मुलगा माझा मोठा झालाय, तो अमेरिकेत असतो. मग त्यांनी 24 तासाचा प्रवास करून मी अमेरिका फिरून आले, त्यानंतर सिंगापूरला गेले, त्यानंतर अशा व्हीलचेअर वरून हो, व्हीलचेअर म्हणजे व्हीलचेअर सगळी अमेरिका फिरले मी व्हीलचेअरवर. 24 तासाचा प्रवास करून तुम्ही इकडून तिकडे गेलात. क्या दमले, खूप दमले, पण फिरले. नंतर सिंगापूरला. फक्त असं आहे की आम्ही आमच्या पद्धतीने जातो, म्हणजे नाही या लोकांकडनं करून नाही जात. आम्ही आमच्या स्टेप वाईज हळूहळू जास्त दिवस घेऊन जेवढं सहन होईल तितकंच. भारतातही खूप ठिकाणी फिरले. आता चिन्मय सगळं ते करू शकतो, तितका मजबूत त्यांना मी बनवलाय. तो मला म्हणजे जाडी जरी असले तरी तो त्याला झेपते. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने जातं. या सगळ्या सिच्युएशन मध्ये मगाशी तुम्ही म्हणालात की मला एक गाण्याची ओळ खूप पूर्ण ज्या दिवशी म्हणता आली त्याचा मला प्रचंड मोठा आनंद झाला होता. आणि गाणं तुम्हाला पहिल्यापासून आवडतं असं म्हणता. तर या नंतरच्या आजारानंतरच्या आयुष्यामध्ये गाणं कसं आणि कुठून तुमच्याकडे आलं आणि गाण्याने काय मदत केली तुम्हाला? गाणं मला आवडायचंच. मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं, आपण मेडिकल प्रोफेशनमध्ये गेल्यानंतर तेवढा वेळच मिळत नाही अभ्यासामध्ये आपल्याला. त्याच्यामुळे ते असं मागे-मागे राहत जातं. नंतर आपलं हॉस्पिटल, लग्न, मुलं, करिअर याच्यामध्ये वेळ नाही मिळत आपण, आणि न्यू प्रॅक्टिस असते. मग बरोबर. ह्या सगळ्या याच्यामध्ये काय झालं की माझं जे व्होकल कॉर्ड पॅरालिसिस होतं, ओठ, गाल, नंतर ह्या सगळ्यांची वेगवेगळी एक्सरसाइजेस करायचे. नंतर छातीचे मसल्स म्हणजे रेस्पिरेटरी मसल्स, ते म्हणजे नाही का फुगा फुगवायचा, नंतर ते बॉल फुंकवायचा, मग असं तोंड हे गाल फुगवायचे. मला खूप कंटाळा यायचा, रोज मोनोटोनस वाटायचं मला, अतिशय वैताग यायचा मला त्या गोष्टीचा. तर मी माझे पेशंट्स बघत असताना एक शैला बोंटाडकर म्हणून माझ्या पेशंट आहेत. तर त्या मला एक दिवस आल्या आणि म्हणाला की मॅडम तुम्ही मला जी ही गोळी चालू करताय याचा माझ्या आवाजावर परिणाम नाही ना होणार. तर म्हटलं का बरं बाबा. तर म्हणे की नाही मी गाणं गाते. तर म्हटलं क्या बात आहे, मी माणूसच शोधतीये. की म्हटलं चला तुम्ही या मला ठिकाणी, माझ्या त्या म्हणजे जवळच राहतात. आणि त्यांनी म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत त्या, पण त्यांनी मला येऊन 3 ते 4 वर्ष मराठी सगळी भावगीतं, गाणी खूप शिकले मी त्यांच्याकडनं. माझा तो एक प्रकारचा आवाजामधला जो गेला होता सगळा, म्हणजे कंटिन्युटी, नंतर श्वासाचा तो आपोआपच प्रोनाउन्सिएशन, त्याचा म्हणजे उच्चार प्रॉपर, ते त्यांनी खूप छान पद्धतीने घेतलं माझं. नंतर अशीच एका पेशंटकडनं ही अनुपमा कुलकर्णीची माझी ओळख झाली. मग ती तर आता ओके. माझी मैत्रीणच आहे. तर तिला तर मी म्हणते की तू म्हणजे मला रफी आणि किशोर कुमारची गाणी घ्यायची. सुरुवातीला तिला वाटायचं की मेल व्हॉइसची मॅडमला का म्हणजे गाणी हवी आहेत. पण आता तिच्या लक्षात आलंय की मला ती गाणी बेटर म्हणता येतात, म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू दीज फिमेल व्हॉइस. कारण तो पिच जो आहे तो मला तेवढा अचीव नाही करता येते बिकॉज ऑफ वीकनेस ऑफ व्होकल कॉर्ड्स. तर मला जे आवडतं ते ती करून घेते माझ्याकडनं. तिला वाटतं ठीक आहे मॅम एन्जॉय करतायत ना गाणं म्हणणं, मस्ती करणं. तर हे ती त्याच्यामुळे ती असं मस्त घेते, आरामात घेते.
आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है, आगे भी जाने न तू, इस पल के साए में। लाईफमध्ये गाण्याचं कसं आहे, खूप एन्जॉय केलेलं आहे. खूप पिक्चर्स बघणं, गाणी गाणं, कॉरिडॉरमध्ये मस्ती करणं, गाणं गात गात, बाथरूम सिंगर, या सगळ्या गोष्टी इतक्या केलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे असं ना डिस्ट्रेसिंग होऊन जातं. एकदम टेन्शन कमी, आपण त्या मूडमध्ये, आणि असा एलिव्हेटेड मूड, चीअरफुल मूड राहिला की ऑब्व्हियसली आपलाही मूड चांगला राहतो, घरातही आपण छान राहतो, बाकीची कामं छान होतात, प्लस आपलं एक्सरसाइज होऊन जातं. सो एव्हरीथिंग हॅज डन. म्हणजे गाण्यामुळे मी बऱ्याच काही गोष्टी, एक नवीन हॉबी डेव्हलप केली असं म्हणूया आपण. म्हणजे बाकीच्या हॉबीज चालूच आहेत, पण ही जास्त डेव्हलप झाली. येऊ शकली नाही कारण मागच्या 10 वर्ष आधीचं जे होतं, बरोबर 2007 मध्ये, डिसेंबर 2007, त्यावेळी मी आजारी त्याच काळामध्ये पडले, त्याच्यामुळे मी येऊ शकले नाही. नंतर लोणावळ्याच्या वेळी नाही पॉसिबल झालं. तर यावेळीही असंच होतं की म्हणजे बायलॅटरल फीमर फ्रॅक्चर आहे, कसं जायचं, काय जायचं. पण मी स्ट्रॉंगली ठरवलं होतं की नाही, यावेळी म्हणजे व्हीलचेअरवर तर व्हीलचेअर जायचं. तितली उड़ी उड़ जो चली, फूल ने कहा आजा मेरे पास, तितली कहे मैं चली आकाश. तितली उड़ी उड़ जो चली, फूल ने कहा आजा मेरे पास, तितली कहे मैं चली आकाश. तुम्ही मगाशी जे नाव घेतलं अनुपमा कुलकर्णी, ही माझी देखील चांगली मैत्रीण आहेच. आणि तुमच्याबद्दल मला पहिल्यांदा अनुपमाकडनं ऐकायला मिळालं होतं. तिने तुमच्यावरती तिच्या फेसबुकच्या पेजवरती एक लेखही लिहिला होता, जो माझ्या वाचनात आला होता. आणि मग एखादं व्यक्तिमत्व इंटरेस्टिंग कसं असू शकतं, हे अनुपमाच्या त्या लेखामधून मला वाचायला मिळालं होतं. आणि मग तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये एक की म्हणजे काहीतरी किल्ली मिळावी लागते. तसं गाणं तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर ती किल्ली तुम्हाला मिळाली असं वाटतं आहे, आजारानंतर पर्टिक्युलरली. आनंद तर तुम्ही प्रत्येक गोष्टीतला घेता आहातच. तुमच्यातली आई जी आहे ही स्वयंपाकघरातही रमती आहे, ती बागेमध्ये पण रमती आहे, ती गाण्यातही रमती आहे, ती चिन्मयच्या वाढण्यातही रमली, आणि चिन्मयच्या आयुष्याचा जो एक छान ट्रॅक सुरू झाला आहे त्याच्यामध्येही रमलेली दिसते आहे. डॉक्टर साहेब तर खंबीर तुमच्या मागे उभे राहताना दिसता आहेतच. पण तुम्ही तुमच्या पेशंट्सना देखील ज्या पद्धतीने ट्रीटमेंट देता आहात, ज्या पद्धतीने त्यांना समजून घेता आहात, त्याच्यावरून जसं तुम्ही म्हणालात की मी अजून बेटर डॉक्टर झाले, तसं तुम्ही एक बेटर पर्सनॅलिटी पूर्वीही होतात, पण त्याही पेक्षा तुम्ही आता जास्त चांगली पर्सनॅलिटी म्हणून समोर येत आहात. तुमच्या आयुष्यातले अनुभव तुम्ही आज आमच्या इथे आलात, आमच्याशी शेअर केलेत. पुढे जर असा कोणाला त्रास होणार असेल किंवा झालेला असेल, तर नक्की काय पद्धतीची ट्रीटमेंट त्यांना करावी लागेल, किंवा अक्यूट डिप्रेशन मधून जर कोणी जात असेल, तर काय पद्धतीने आपण याच्याशी लढू शकतो आणि कुठल्या गोष्टी आपण स्वतःमध्ये जिवंत ठेवू शकतो, हे तुमच्या अनुभवावरनं खूप खूप शिकण्यासारखं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आम्ही सामान्य लोक जेव्हा असे रडे होतो की यार काय कटकट झालीये, मला मला नकोय, पण तुमच्या ह्या अनुभवाकडे बघितल्यानंतर असं वाटतं की मासाचा गोळा ते आज गाणारी मृदुला चांडक इथपर्यंत तुम्ही येऊन पोचलेला आहात. असंच तुमचं आयुष्य हसत खेळत छान उत्तम पद्धतीने जावो, तुम्हाला तुमच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी करायला मिळत आणि निगेटिव्हिटी तर तुमच्याकडे नाहीच आहे, पण परमेश्वराने तुमच्याकडे अजून अजून पॉझिटिव्ह गोष्टीच पाठवत राहोत ही बोल बर्वाकडून आमची सर्वांची मनःपूर्वक इच्छा. आणि खूप खूप छान वाटलं आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच.